असे फान 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 वाढले पाहिजे एकेकाचे. तुम्ही जर तुमच्या दरबारामध्ये बसून तुमच्या लोकांना दारू, बकरे, खंबे ह्या सगळ्या गोष्टींचा शब्दप्रयोग करताय, तुम्ही मारून फेकताय, अगदी त्यांना तुम्ही गलिच्छ भाषेमध्ये सुनावताय आणि तुमच्यामध्ये आदिशक्ती येते असं तुम्ही दाखवताय. तुमची आदिशक्ती 2 वर्षापूर्वी काय करत होती ते पण दाखवा टिकटॉक आणि रील्समध्ये. त्याच्यासाठी जसे साधक आहे हां ते म्हणजे नक्की कोणत्या साधनेत येतं ते असे. खरं तर हे नाही मर्यादेत नाही बसत हा शब्द, पण आपल्या लिखाणांमध्ये मराठी वाङ्मयामध्ये हा शब्द आहे. अशा साधकांना लिंगपिसाट साधक म्हणतात. गुरु एक्सपोज नाही होते, त्यांनी केलेले जे न विचार करता केलेले जे शिष्य आहेत ना ते एक्सपोज होतात. हल्ली तो ट्रेंडच चालू आहे की दरबार भरवायचा, गाद्या चालवायच्या. त्या जुन्या पुराण्यांमधला एक अश्लील थरकी आणि गंजडी आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये, ज्याला फक्त मुलांसोबत किसिंग करणे आणि मुलांसोबत रोमांस करणे ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता. अचानक आदिशक्ती त्याच्यात आल्या. रोमॅन्स सीन करत फिरणाऱ्या बाबा लोकांमध्ये येणार ना, याच्यामुळे हिंदू सनातन धर्म बदनाम होतो. जर एखादा मुलगा स्त्रीसारखं वर्तन करत असेल तर त्याला बायले चाळे असं म्हणतात. पण ही खूप सोपी पद्धत आहे असं नाही वाटत मला का देवाच्या नावाने आपण व्हायरल होतो लगेच. पण मी अशा बाबांना सरळ सरळ फ्रॉड म्हणते. रुद्रताराच्या बाबतीमध्ये असं घडलंय की 2 वर्षापूर्वीचा रुद्रतारा आणि अचानक याच्यामध्ये आदिशक्ती आली. कधी आली? किसिंग करताना. बरोबर. कधी आली? रील्स बनवताना. कधी आली? छोटे छोटे कपडे घालून अंग प्रदर्शन करताना. सालासर जवळ एक मुलगा आहे आणि त्याच्या अंगामध्ये हनुमानजी येतात अशा पद्धतीने सांगितलं जातं. मूर्ख कोण आहे जे व्हिडिओ बनवतात ना की तो त्याच्या अंगात संचार होतोय हनुमानजीचा आणि असा करतोय. लाजा नाही वाटत यांना? लाजा आला अंगात. माझ्या धर्माबद्दल जो बोट उचलणार मी त्याचा हात काढून हातात देणार. एक असं विश्व जे खूप लोक समजून घ्यायचा प्रयत्न करतात पण खरं तर ते त्यांच्या कल्पनाशक्तीच्या खूप पलीकडचं आहे. तंत्र साधना किंवा कुठलंही ज्ञान घेण्यासाठी गुरु लागतो. गुरुशिवाय कुठलंही ज्ञान हे अपूर्णच. पण आपले गुरु खरंच तेवढे नॉलेजेबल आहे का? त्यांना ते ज्ञान आहे का? किंवा गुरु खरंच गुरु आहे का? हे बघण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आजचा भाग आपल्यासाठी. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल विरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्ड मॅन पॉडकास्टमध्ये. आज खरं तर खूप पॉवरफुल चर्चा होणार आहे आणि त्या चर्चेसाठी आपल्याकडे ज्या व्यक्ती आलेल्या आहेत त्याही त्याच ताकदीच्या आणि तेवढ्याच पॉवरफुल आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी महामंडळेश्वर स्वामी. त्यांचं आपण स्वागत करूया. आई साहेब, जय श्री महाकाल, ओम नमो नारायण, हर हर महादेव. सर्वांना श्रावणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज पुन्हा द मराठी बियर्ड मॅन पॉडकास्टमध्ये आले आहे. याचा अर्थ पॉवरफुल काहीतरी बोललाय तो, म्हणजे नक्कीच काहीतरी पब्लिकला हलवण्यासारखं आणि विचार करायला लावणारं आज घडणार आहे. तर तुम्ही पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक शब्दावर मी म्हणते की वैचारिक दृष्टिकोनातून तुम्ही लक्ष द्या. खरंय. तर आपण छान विषयांवर बोलू आणि ज्या विषयांवर खरंच आज बोललं गेलं पाहिजे त्या विषयांवर मी नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करेल. महाकालजी बोलायला सांगतील आणि मी बोलत राहील. वा आई साहेब, तुम्ही आल्या आणि तुम्ही आल्या जशा तुम्ही मागच्या वेळेस आल्या होत्या यावेळेस पण खरंच तुम्ही ती एनर्जी घेऊन आलेली आणि तुम्ही जाणवतं तुम्ही आल्या का ते असं पॉडकास्ट स्टुडिओमध्ये पूर्ण एनर्जीचं वातावरण तयार होतं. आई साहेब, तुम्ही लास्ट टाइम जेव्हा आपण पॉडकास्ट केला होता तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की हा तुम्ही खूप बेसिक लेवलला सगळी माहिती दिलेली आहे पण हा पॉडकास्ट अजून किती भयावह होऊ शकतो. जसं मी आत्ताच प्रेक्षकांना सांगितलं की गुरुविना कुठलीही विद्या जर आपण घेतली तर ती अपूर्णच राहते. तर ह्या सगळ्या गोष्टी जसं तंत्र साधना आहे किंवा अजून काही साधनेतल्या गोष्टी असतील ह्या गुरुविना घेतल्यावर किती घातक असू शकतात? गुरुविना कुठलीही गोष्ट घेतली तर सर्वात आधी एक लक्षात घेतलं पाहिजे की आई वडिलांशिवाय चालायला कोणी शिकवतं का? नाही. बाळ आपल्या आपल्या स्वतःच्या पायाने रांगायला शिकतं परंतु चालायला नाही. त्याला बोट धरूनच चालवावं लागतं. बरोबर. आणि त्यानंतरच आपण जगामध्ये या विश्वामध्ये बालपण, तरुणपण, वृद्धावस्था पाहतो पण ते आपल्या आई वडिलांच्या घडलेल्या घटनांकडे, अनुभवांकडे पाहून शिकतो. बरोबर.
तसंच गुरु हा अनुभवाने उभारलेला एक पुतळा असतो. हम्म. गुरूंकडे काय असतं तर खूप मोठा ज्ञानाचा खजिना. गुरूंकडे काय असतं तर खूप मोठा अनुभवाचा खजिना. बरोबर. आणि गुरूंकडे काय असतं तर तुम्हाला सुरुवात करून शेवटपर्यंत सुरक्षा देणारं एक सामर्थ्य. हम्म. तर ते गुरु तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्ही जर कुठल्याही गुरुच्या आज्ञेशिवाय किंवा कुठल्याही गुरुच्या पर्यायाशिवाय आणि गुरु नसताना एखादी गोष्ट करायला जाल तर तुम्ही नक्कीच स्वतःचं आयुष्य, स्वतःचा जीव धोक्यात घालताय. बरोबर आणि आहे. आजकाल हे सगळं मी खूप पाहते आहे सोशली, की खूप साऱ्या गोष्टी अशा घडत आहेत, की ज्या गोष्टी गुरूंनी तुम्हाला काही मर्यादा दिलेल्या असतात, त्या मर्यादा ओलांडून केल्या जात आहेत. हम्म. परंतु एकदा गुरु केलं, की नंतर त्या गुरुला कोणी विचारत नाही आणि त्या गुरुला फक्त नावापुरतं गुरु ठेवतात आणि त्यानंतर मग पुढे त्यांना जे करायचं ते करत बसतात आणि शेवटी अडकलं, की मग गुरूंकडे पुन्हा धाव घेतात. बरोबर. अशा लोकांसाठी पण खरं तर हा एक धडा आहे, की आपण गुरुचं किती ऐकलं पाहिजे आणि गुरूंनी दिलेल्या मर्यादेचं, नियमांचं किती पालन केलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणूनच सर्वात महत्त्वाची गोष्ट, की आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की कुठलीही गोष्ट ही गुरुविना अपूर्ण आहे आणि कुठलीही गोष्ट गुरूंशिवाय करतोय, तर ती घातक आहे. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. पण मला तुम्हाला यावरच एक प्रश्न विचारायचा आहे आता, जी. की हल्ली खूप सारे गुरु एक्सपोज होत आहे. हं. म्हणजे गुरु नेमका करावा कसा किंवा गुरुमध्ये काय बघावं? कारण खूप लोक गुरु करतात आणि नंतर तो गुरु जेलच्या आड असतो. हं. असं बघतोय आपण. नाही, मी ही गोष्ट थोडंसं तुमच्या ह्या गोष्टीचं खंडन करेल बिरारीजी. सर्वात आधी गुरु एक्सपोज नाही होते हां. हम्म. त्यांनी केलेले जे न विचार करता केलेले जे शिष्य आहेत ना, ते एक्सपोज होत आहेत. बरोबर. जे लोक आता एक्सपोज होत आहेत ना, त्यांचे गुरु तसे नाही आहेत. हम्म. पण त्यांनी गुरुच्या नावाखाली चालवलेला हा जो धंदा आहे ना, तो एक्सपोज होत आहे. तुम्ही नावं सांगितली, तर मी त्या नावांसहित त्यांनी त्यांच्या गुरूंचं काय आहे ते आपण सरळ बोलू शकतो. म्हणजे खूप आत्ता मी बघते आहे. एक तर म्हणजे आपलं थोडं महाराष्ट्रात तर ठीक आहे, मी महाराष्ट्राच्या लेव्हलवर विचारच करत नाही. हम्म. म्हणजे महाराष्ट्रात तर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे, बरोबर. तरीसुद्धा चाललंय. मग फक्त काहीतरी छोट्याशा किंवा एखादी जिथे घडेल अशा गोष्टींकडेच लक्ष असतं. हम्म. पण इतर गोष्टींकडे लक्ष नाही. पण मी महाराष्ट्र लेव्हलवर बोलतच नाहीये. हम्म. मी जागतिक लेव्हलवर किंवा आपल्या राष्ट्रीय पातळीवर ज्या घटना घडतायत त्याच्याबद्दल विचार करते. कारण तसं राष्ट्रीय पातळीवर घडतंय आता. बरोबर. आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये जी आपली भारताची राजधानी आहे, आपल्या राजधानीमध्ये तर काय नाही घडत आहे. खरं आहे. आणि स्वतःच्या नावापुढे गुरु लावलं म्हणजे काही गुरु नाही होत. बरोबर आहे. आणि म्हणून त्यांना तुम्ही गुरु एक्सपोज झाले असं म्हणू शकत नाही. पण हल्ली आता आम्ही एक मागे एक गुरु बघितले होते मी, ते रुद्रतारा म्हणून. हां, तो गुरु नाही आहे. हा, ते स्वतःला म्हणजे ते त्यांच्याकडे आदिशक्ती आहे. हं. आदिशक्तीचं त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या शरीरात आहे असं ते म्हणतात, हं. की आदिशक्तीचं माझ्यावर प्रसन्न आहे, माझ्यावर आदिशक्ती. नाही असं असेल ना, प्रसन्न असणं, आधी शक्तीचा संचार असणं, वास आहे त्यांच्यामध्ये आदिशक्तीचा. तुमच्यावर कृपा आशीर्वाद असणं, ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. हं. सर्वात आधी हे समजून घेतलं पाहिजे, की तो स्वतःला गुरु म्हणून घेतो. हं. ते गुरु स्वतःला जे म्हणून घेतात ना, ते गुरु नसतात. मी नाही, मी महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आहे आणि मी ओळख करून देताना शिवलक्ष्मीच सांगते. ज्यांना बोलायचं ते आईसाहेब म्हणतील, ज्यांना पुढे गुरुवर्य लावायचं ते लावतील ना, ज्यांना नाही लावायचं ते नाही लावणार. कारण नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणी तुम्हाला चांगलंही बोलणार आहे आणि कोणी तुम्हाला वाईटही बोलणार आहे. बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही कुठली गोष्ट सोशली करताय ना, तर त्यावेळेस तुम्हाला त्या दोन्ही नाण्याच्या बाजूंचा विचार करून राहावं लागतं. तसं जो रुद्रतारा आहे ना, तो आदिशक्ती आहे असं स्वतः जरी म्हणत असेल तर कुठून? म्हणजे इथे विचार केला पाहिजे, कुठून? त्यांच्या स्वारी येते म्हणे काही हो, पण आदिशक्तीची. आदिशक्ती कोण? आदिशक्तीची स्वारी येणं आणि आदिशक्तीचा संचार असणं आणि आदिशक्तीचा कृपा आशीर्वाद असणं यात खूप फरक आहे ना. तुम्ही जर तुमच्या दरबारामध्ये बसून तुमच्या लोकांना दारू, बकरे, खंबे ह्या सगळ्या गोष्टींचा शब्दप्रयोग करताय, तुम्ही मारून फेकताय, अगदी त्यांना तुम्ही गलिच्छ भाषेमध्ये सुनावताय आणि तुमच्यामध्ये आदिशक्ती येते असं तुम्ही दाखवताय. तुमची आदिशक्ती 2 वर्षापूर्वी काय करत होती ते पण दाखवा TikTok आणि रील्समध्ये. बरोबर है ना. आम्ही सोशल मीडियावर, मी खूप वर्षापासून सोशल मीडियामध्ये जुडलेली आहे आणि मी अनेक जण सोशल मीडियात ओढलेले पण आहेत. त्यामुळे मी बरेच जुने पुराणे जे आहेत ते बघत असते. त्याच जुन्या पुराण्यांमधला एक अश्लील थरकी
हम्म. आणि गंजडी आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये, ज्याला फक्त मुलांसोबत किसिंग करणे आणि मुलांसोबत रोमांस करणे ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता, अचानक आदिशक्ती त्याच्यात आल्या. बरोबर. मागे तो व्हिडिओ त्यांचा मी व्हायरल मान्यच झाला करू होता. शकत नाही ही गोष्ट, आणि असेल तर मी त्याला मागेही चॅलेंज केलेलं आहे. मी आत्ताही पुन्हा चॅलेंज करते. तुझ्यात कुठली आदिशक्ती असेल तर तू माझ्या समोर येऊन उभा राहा. मला बघायचं तुझ्यात कुठली आदिशक्ती आहे. आणि हे रुद्र तारा वगैरे हे त्याने त्याचे लावलेले हे जे नावं आहे, तर आदिशक्ती ही किन्नर देवतांमध्ये शिव आणि शक्ती स्वरूप दाखवलेली आहे. आदिशक्ती ही भगवती स्वतः साक्षात आहे आणि ती कोणामध्ये जाईल इतके आपण लायकीचे नाही आहे. बरोबर. आणि जे हे असे रोमॅन्स सीन करत फिरणाऱ्या बाबा लोकांमध्ये येणार ना, याच्यामुळे हिंदू सनातन धर्म बदनाम होत चाललाय. खरंय. म्हणजे एका बाजूला तुमचा बाबागिरीचा सगळा कच्चा चिठ्ठा तुम्हाला बघायला मिळतोय, तुमचा दरबार दिसतोय. मग तुमचे दरबार कशाला म्हणतात? ज्याला वंशानुवंश असलेली परंपरा असते. बरोबर आहे. ते फक्त आईसारखं शृंगार करून तिथे हां. बसणं. ते मग त्याला काय म्हणतात माहिती आहे का? म्हणजे माझ्या भाषेमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये जर एखादा मुलगा स्त्रीसारखं वर्तन करत असेल तर त्याला बायले चाळे असं म्हणतात. आणि तो ते करतोय. बिकॉज ही इज नॉट कन्व्हर्टेड. हम्म. आणि तो कुठल्याही पद्धतीने त्या याच्यात नाही आहे. हां, तो गे आहे. ते पुरुष आहे की हो, काय? त्याला पुरुषांची आवड आहे म्हणजे तो गे आहे, तो समलैंगिक आहे. त्याला अच्छा. पुरुषांचं आकर्षण आहे म्हणजे तो समलैंगिक पर्सन आहे. बरं. समलैंगिक पर्सन असणं आणि एक किन्नर असणं यात खूप जमीन आसमानचा फरक आहे, हे लोकांना कळतच नाही. काय फरक आहे म्हणजे याच्यात? हे काय खूप सारा मानसिकता फरक आहे का ही? ही मानसिकता कशी म्हणू शकतो आपण? ह्या गोष्टीला मानसिकता नाही, हार्मोनल इनबॅलन्सिंग असतं, त्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत ठीक आहे. पण हे समजून घ्या आधी, की किन्नर असणं आणि गे असणं याच्यात फरक असतो. किन्नर असणं म्हणजे आता मी शर्ट पॅन्टवर आहे का? नाही. मी पुरुषांसारखं, मला वाटेल तेव्हा मी पुरुषांसारखं राहिली आणि वाटेल तेव्हा स्त्रीसारखं वागले, असं नाही चालणार ना. बरोबर. जे गे असतात ना, ते त्यांना वाटेल त्यावेळेस मर्दानगी दाखवतात, त्यांना वाटेल त्यावेळेस हे दाखवतात. किती गे दाखवू की जे लग्न करून लेकरं बाळं घरात घेऊन येत. गे हा असा पर्सन असतो ज्याचं ते ऑर्गन असतं ना, ते ॲक्टिव्ह असतं. अच्छा. आणि किन्नर ही अशी व्यक्ती असते ज्या व्यक्तीचं ते ऑर्गन ॲक्टिव्ह नसतं किंवा त्याच्यामध्ये कुठली तरी हार्मोनल कमतरता असते किंवा त्या व्यक्तीच्या त्या ऑर्गनमध्ये काहीतरी कमतरता असते, म्हणून तो त्याची मर्दानगी किंवा त्याचं पुरुषत्व सिद्ध करू शकत नाही, म्हणून तो किन्नर बनतो ना. म्हणजे हे गे लोक मुलाबाळांना जन्म घालू शकतात? हो, घालू शकतात. खूप गे लोक आहेत आणि त्यांना मुलं-बाळं पण आहेत. अच्छा. बिकॉज ते बायोसेक्शुअल्स पण असतात. ओके. त्यांच्या मूडवर असतं ते काम. खूप दाखवू शकते, खूप जणांची लिस्ट आहे माझ्याकडे. कदाचित हा माझा मुद्दा जो आहे हा कॉन्ट्रोव्हर्शियल वाटेल त्यांना, पण खूप आहेत की जे आज जर तुम्ही गे मार्चमध्ये जातात ना, आता गे प्राईड मार्चमध्ये जातात ना, आता तर ते पुण्यात आत्ता पण जे झालं. न्यू जनरेशन आहे ना, ते तसं नाहीये, ते वेगळं आहे. हम्म. हम्म. ते थोडंसं वेगळं आहे. अच्छा. पण जे आत्ता आधीपर्यंत जे रुद्रतारा वगैरेच्या जनरेशनमध्ये होतं ना, हम्म. हे रुद्रतारा वगैरे ह्या जनरेशनमध्ये जरा वेगळं चाललंय. खूप आहेत पुरुष असतात ज्यांचं एक परिवार असतो, ज्या परिवाराला एक प्रतिष्ठा असते आणि त्या प्रतिष्ठेमुळे ते जे व्यक्ती असतात ना, ते बाहेर त्यांची ओळख नाही सांगू शकत. पण गपचूप ते गे म्हणून बाहेर त्यांची हौस भागवतात. पण घरामध्ये फॅमिलीमुळे त्यांना लग्न करून त्यांना संसार म्हातारा होईपर्यंत पण करावा लागतो. असे पण गे आहेत. मग यांना काय कोणत्या प्रकारचे साधक म्हणणार आपण? गुरु त्याच्यासाठी रुद्रताराचे जे जसे साधक आहे हां. ते म्हणजे नक्की कोणत्या साधने देतात ते असे खरं साधक? तर हे नाही, मर्यादेत नाही बसत हा शब्द, पण आपल्या लिखाणांमध्ये मराठी वाङ्मयामध्ये हाच शब्द आहे. अशा साधकांना लिंगपिसाट साधक म्हणतात. अच्छा. कारण हे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का? त्याचं ते अट्रॅक्शन आहे. हम्म. आणि त्या अट्रॅक्शनचं त्याने आता नाही काही करू शकत किंवा त्या गोष्टी त्याने सोडून दिल्या असतील. त्यानंतर तो जर म्हणत असेल की मी आता गुरु रुद्र तारा आहे म्हणून असं तो म्हणत असेल, तर मी नाही मानत त्या गोष्टीला. आणि अनेक जण मी ज्यावेळी एका हिंदी पॉडकास्टच्या माध्यमातून मी जेव्हा ही गोष्ट सांगितली, तर त्या बाबतीमध्ये माझं अनेक ठिकाणून अभिनंदन पण झालंय. बिकॉज ती गोष्ट बोलणारं कोणी हिंमतच दाखवत नाही. बरोबर आहे. दाखवा ना हिंमत. तुम्ही हिंमत दाखवली तरच ह्या अशा गोष्टी हिंदू सनातन धर्माला बदनाम करण्यापासून रोखू शकतात. मग हा काय बाजार आहे का? हो, बाजार नाही म्हणणार, याला धंदा म्हणतात. हम्म. हा अशा पद्धतीने मांडला गेला आहे ना, की म्हणजे नाही की आपण एखाद्या याच्या मार्केटमध्ये जातो किंवा भाजी मंडईमध्ये जातो ना, तर बरोबर. ते तशा पद्धतीने चाललंय की मुला ₹1 और कांदा ₹2. हे तशा पद्धतीने चाललेलं आहे त्यांचं. एक बाबा दुसऱ्या बाबाचं हे झाकतो आणि दुसरा बाबा तिसऱ्या बाबाचं झाकतो. हे अशा पद्धतीने तिकडच्या बाजूला चालू आहे. आणि तिथेच रुद्रताराच्या बाबतीमध्ये असं घडलंय की 2 वर्षापूर्वीचा रुद्रतारा आणि अचानक याच्यामध्ये आदिशक्ती आली. कधी आली? किसिंग करताना. बरोबर. कधी आली? रील्स बनवताना. कधी आली? छोटे छोटे कपडे घालून अंग प्रदर्शन करताना.
का हिंदू सनातन धर्माला बदनाम करण्याच्या मागे का लागलाय? अजूनही तो रुद्रतारा म्हणून जेव्हा 4 लोकांमध्ये एक तांत्रिक साधक म्हणून फिरतोय, आत्ता 4 दिवसापूर्वी हिमालयामध्ये छोट्या-छोट्या चड्ड्या घालून तो इंग्लिश सॉंग्सवर त्याचे व्हिडिओज टाकतोय. बरोबर, खरं आहे ना. तुम्ही कसं काय स्वतःला असं एक्सपोज करून घेऊ शकता स्वतःहून? असे लोक नाही, मान्यताच नाही. हिंदू सनातन धर्म तुम्हाला हे शिकवत नाही. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, की हिंदू सनातन धर्मामध्ये जर तुम्ही शैव असाल, शाक्त असाल, गाणपत्य असाल, वैष्णव असाल, तर सर्वात आधी तुमच्यामध्ये येतात ते संस्कार. खरं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचे साधक तुमच्या बिहेवियरमध्ये येतात ते संस्कार. तुमच्या 4 लोकांमध्ये मधल्या वावरामध्ये, वागणुकीमध्ये येतात ते संस्कार. कारण धर्म तुम्हाला संस्कार शिकवतो. आणि जर तुम्हाला धर्म संस्कार शिकवतो, तर तुम्ही पाश्चात्य संस्कृतीचा कुठल्याही पद्धतीने अवलंब करतच नाही. बरोबर. तुम्ही तुमच्या भगवतीच्या चोल्यामध्येच राहाल. तुम्ही तर ते आहे, तर तुम्ही तशाच पद्धतीने वागाल. ठीक आहे ना, मॉडर्नायझेशन मी मान्यच करते. मी मागे पण सांगितलं होतं, की मॉडर्नायझेशन मान्य करते. पण मॉडर्नायझेशन हे नाही सांगत ना, की तुम्ही शॉर्ट ड्रेसेस आणि स्लीवलेस ड्रेसेस घालून तुम्ही बदनाम करा धर्माला. संस्कृती विसरा नाही सांगत. आणि तुम्ही संस्कृती बदनाम करताय. तुम्ही ठीक आहे, एका बाजूला तुम्ही म्हणतात, की आम्ही हिंदू सनातन धर्माचे प्रचारक आहोत. पण तुम्ही एका बाजूला पाश्चात्य संस्कृतीच्या स्लीवलेस ड्रेसेस आणि तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी घालून आणि तुम्ही दरबारात बसून ते दाखवताय. कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, कुठल्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे, की कपड्यांचा तुम्हाला बंधन आहे? कुठे नाहीये. पण तुम्हाला सोवळं-ओवळं ह्या गोष्टी पाळणं आहे की नाही? बरोबर. ते तुमच्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये येतं. पण त्या रुद्रताराला तर असं वाटतं, मी माझ्या पुन्हा आता मराठी त्याला समजत नसेल, पण त्याच्यापर्यंत हा निरोप गेला पाहिजे, की सर्वात महत्त्वाचं, की 2 वर्षात तुझ्यात आदिशक्ती कुठून घुसली? आणि कशी तुझ्यापर्यंत हे सगळं आलं? ठीक आहे, मी मान्यच करते. आपली भारतीय सनातन संस्कृती आपल्याला सांगते, की वाल्या कोळीचा श्री वाल्मिकी ऋषीजी झाले, हे पण मी मान्य करते ना. पण त्याच्या मागचा इतिहास वेगळा होता. इथे तसा इतिहास नाहीये ना. तपश्चर्या ह्या गोष्टी आहे, साक्षात्कार ह्या गोष्टी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब केला तर पुढे तुम्ही त्या गोष्टींमध्ये जाताय ना, की तुम्ही लगेच अचानक तुमच्यामध्ये काहीतरी घडतंय आणि तुम्ही बदल होतोय असं नाही. त्याच्यामागे खूप मोठी तपस्या असते. आणि ह्या तपस्या ज्याला कळत नाही ना, ते अशांसारख्यांना हे गुरु रुद्रतारा अशा शब्दांनी त्यांचं ते मान सन्मान करत असेल. पण मी अशा बाबांना सरळ फ्रॉड म्हणते. यांना मानणारा वर्ग पण खूप मोठा आहे. हो, खूप मोठा आहे ना. ते सुशिक्षित अडाणी लोक आहेत. त्यांना नाही मग त्याच्यामध्ये पण कोणी असं सांगणार आता. म्हणजे आता पण कमेंटमध्ये येऊन लोक भुंकणार. खरंय. आणि सगळे वैचारिक पातळीवर विरोध करण्याची हिंमत नाही कोणाची. समोर येऊन बोलायची हिंमत नाही कोणाची. मी आजही पुन्हा ह्या मराठी बियर्डमॅन पॉडकास्टच्या माध्यमातून चॅलेंज करते, की ज्याला कुणाला रुद्रताराची बाजू घेऊन बोलायचं असेल किंवा रुद्रताराला स्वतः माझ्यासोबत बोलायचं असेल, तर त्याने माझ्या समोर येऊन बसावं आणि माझ्यासोबत बोलावं त्याने. खरंय. आणि त्यानंतर त्याने दाखवावं, की मला काय येतं आणि त्याला काय येतं. ह्या अशा गोष्टी नाही होऊ शकत. अशा पदावर बसले, की जिथे मला खूप साऱ्या मानमर्यादा, खूप साऱ्या गोष्टींची नियम आहेत. आणि ते नियम मला हेच शिकवतात, की मला हिंदू धर्माचा प्रचार पण करायचा आहे, प्रसार पण करायचा आहे आणि संरक्षण सर्वात आधी करायचं आहे. पण ह्या अशा रुद्रसारख्या ह्या मुलांमुळे काय होतं माहिती आहे का, हिंदू सनातन धर्म बरबाद होतोय. बरं, ते मुलं सोडाच, पण बायका पण कमी नाहीत ना. हो, हल्ली तो ट्रेंडच चालू आहे, की दरबार भरवायचा, गाद्या चालवायच्या आणि मग ते कोणत्या तरी बाईच्या अंगात येईल. एक ओम साई कालका मी बघितली होती, त्या अंगात माता येते का काय, आपलं मागे त्याच्यावर बोलणं पण झालं होतं. हा जो माईक आहे ना, हा माईक याच्यामध्ये ना 440चा व्होल्ट सोडायचा आणि त्या मातांच्या आहे ना फक्त असं चिमटीत द्यायचा आणि जी माता सहन करू शकत ना तिने दरबार भरवायचा. उगाच दरबार नावाला बदनाम नाही करायचं. दरबार आणि ते जे जुन्या परंपरागत आलेल्या गोष्टी आहेत ना, त्या आत्तापर्यंत अजून ट्रेंडमध्ये आणता त्यांनी दरबारचा बाजार करून टाकलाय. मस्तपैकी बसायचं आणि त्याच्यावर त्यांनी ते सुरू करायचं आणि बसल्या शृंगार बिंगार करून मस्तपैकी देवी अंगात येते. देवीला सगळं कळतं, कपडे कसे खाली करायचे, कपडे कसे वर करायचे. तो एक व्हिडिओ बघा तुम्ही. आता एक व्हिडिओ आहे, त्या एका व्हिडिओमध्ये एका बाईच्या अंगात येत असतं आणि ती शेजारची मैत्रीण तिची पिशवी काढते कमरेची आणि तिच्या अंगातलं निघून जातं. अरे थू आहे तुमच्या जिंदगीवर, तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता. खरंय ना. कुठे आहे तुमचं हिंदुत्व, कुठे आहे तुमचं सनातन? प्रचार चालू आहे. कसला का प्रचार नाही म्हणते. बाजार हा त्यांनी काय केलंय माहितीये का, सर्वात महत्वाचं त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिलाय.
आणि त्या स्वार्थामध्ये आहे ना आपली ही जनता आहे ना मूर्ख बनते. हम्म. ज्यांना तंत्र काय आहे, ज्यांना साधना काय आहे, तपस्या काय आहे, काय असतं भगवतीबद्दल बोलणं आणि काय असतं भगवतीच्या संचारात तुम्ही विलीन होणं, हे बरोबर. ज्यांना माहीत नाहीये त्यांनी भगवती येते आणि त्या अशा केसं फिरून फिरून त्यांच्या एकाच मोडमध्ये येते. तिचाच त्याच दिल्लीकडे एक आहे दरबार भरवणारी, हम्म. तिच्या तर अंगामध्ये असं असं येतं. मी पहिल्यांदा पाहिलंय. एकीच्या अंगामध्ये खप्पर आणि खडक घेऊन येतं. तुम्ही महाकालीचा म्हणजे तुमच्यावर दृष्टी होणं सुद्धा मोठा कृपा आशीर्वाद आहे. पण यात माताच नाही ना फक्त, यात बजरंगबली पण आहे. एकाच्या अंगात बजरंगबली येतात. ते सालासरमध्ये चालू आहे. सालासरमध्ये, एक हा. मुलगा आहे 20-25 वर्षाचा, ज्याच्या हो, खूप अंगामध्ये सध्या व्हायरल होतोय तो. साक्षात म्हणजे हनुमानजी येतात म्हणे. आम्ही मान्य करतो देवधर्मावाली माणसं, की संरक्षक आहेत ते. हम्म. बलोपासना का केली जाते, की आपल्या कुठल्याही संकटापासून आपल्याला संकटातून संरक्षण व्हावं म्हणून केलं बरोबर. तो जातं. असे भिंती तोडतो. हां, आपण मागच्या पॉडकास्टमध्ये तांत्रिक हो, हनुमानजींबद्दल पण माहिती हो, घेतली. तर हो. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे, की तो भिंती तोडतो म्हणजे ती भिंत ऑलरेडी तुटलेली होती. अच्छा. आणि त्याही तो जो तिथे सालासरजवळ एक मुलगा आहे आणि त्याच्या अंगामध्ये हनुमानजी येतात अशा पद्धतीने सांगितलं जातं. बरोबर. मूर्ख कोण आहे जे व्हिडिओ बनवतात ना, हम्म. की तो त्याच्या अंगात संचार होतोय हनुमानजीचा आणि तो असा करतोय. लाजा नाही वाटत यांना, लाजा? धर्मध्वजा घेऊन जाणारी ती साक्षात शिवांचा अंश आहे तो. हो ना. आणि तुम्ही कसं काय हे करू शकता? असं म्हणतात जगातल्या सगळ्यात जास्त शक्तिशाली पृथ्वी ब्रह्मांडातल्या शक्तिशाली व्यक्तींपैकी एक व्यक्ती जी तुमच्या अंगात येते आणि ती तुम्ही सांगता येते. त्याला पण एक चॅलेंजच आहे माझं. म्हणजे मराठी समजत नसेल तर हिंदी ट्रान्सलेट करून चॅलेंज आहे, की तुझ्या अंगात येत असेल तर समोर येऊन उभं राहायचं. तू माझ्या 4 झापड मारायचे, मी तुझे 1च मारेन. काय आहे माहिती आहे का? त्यांना फक्त काहीतरी ट्रेंड, हम्म. एक ट्रेंड फॉलो करायचा असतो त्यांना आणि तो ट्रेंड फॉलो करायचा. आणि माझ्यासारखे बोलायला लागले का, यांना ते काय करतात ते नाही दिसणार. बरोबर. मी आत्ता काय करत हे नाही दिसणार. ये क्या थे ये दिखेंगे. हम्म. म्हणजे आमचं काय होतं, आमचं काय होतं. म्हणजे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. ही बरोबर. टेंडेन्सी सोडत नाहीत. पण ही खूप सोपी पद्धत आहे, असं नाही वाटत का तुम्हाला, का देवाच्या नावाने आपण व्हायरल होतो लगेच? हां, व्हा ना. देवाच्या नावाने व्हायरल व्हा ना. पण तुम्ही देवाचं एक एक काम करा. रोज शुभम करोतीचे क्लासेस घ्या संध्याकाळच्याला. हम्म. स्नान संध्या करून तुम्ही बसा. तुम्ही दाखवा. मुलांना संस्कार होतील अशा गोष्टी दाखवा. मुलांवर संस्कार होते असं सकाळी उठल्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी दाखवा. त्यांना दाखवा की जेवण करताना आपण काय म्हटलं पाहिजे. आपण जेवण झाल्यानंतर काय म्हटलं पाहिजे. आपण झोपताना कुठले मंत्रोच्चार केले पाहिजे. आपण स्नान करताना गंगेच्या यमुनेत का म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. हे का म्हटलं पाहिजे, हे पण त्यांना सांगितलं पाहिजे. मुलांना ते संस्कार द्या ना. मुलांना हे संस्कार नका देऊ. का आता शिक्षण नाही, शाळेत डोकं चालत नाही, आलं अंगात, गाद्या टाका. लगेच गाद्या टाकल्या, लगेच बाबा झाले. असे तिडतिडे पोरं बाबा झाले. त्यांनी असे ना समोर येऊन फक्त असा एक, मी म्हणते ना, मी एक आध्यात्मिक संवाद यात्रा केली पाहिजे आणि त्याच्यात सगळ्या अशा बाबा लोकांनी समोर येऊन बसलं पाहिजे. कोणाला काय येतं हेच करून दाखवा. खरंय. आहे ना, तंत्र साधना आहे. खरे तंत्र साधक असतील ना, तर ते खरोखरच ह्या गोष्टी मनावर घेतील. ज्यांना खरंच माहिती आहे ना, शक्ती काय असते, शक्तीची उपासना काय असते, काय साक्षात शिवशंकरांना तुम्ही जर तुमच्या कुठल्याही गोष्टींमध्ये ओढताय, हम्म. तर तुम्ही त्या गोष्टींचा अंश, सारांश काय आहे ते तरी माहिती करा ना. बरोबर आहे. तुम्ही फक्त तुम्हाला ग्रंथांवर बोलायचंय, कादंबऱ्यांवर बोलायचंय, तुम्हाला धार्मिक पुस्तकांवर बोलायचं. अरे, स्वतःच्या आई-बापाला नावं ठेवणारी ही माणसं, लग्न झाल्यानंतर बायकोचा बैल होऊन आईबापाला घरातून काढून देणारी माणसं कमेंटमध्ये येऊन भुंकणाऱ्या कुंत्र्यांसारखे भुंकून जाणार. पण त्यांनी हा विचार कधीतरी केला आहे का, की हीच गोष्ट आपल्या घरात, मला जर हिजडा म्हणत असेल कोणी, मला जर छक्का म्हणत असेल किंवा मला जर कोणी गुड किंवा मामू म्हणत असेल, तर मी पण हा प्रश्न त्यांना विचारते, की तुमच्या घरामध्ये माझ्यासारखा एखादा सागर जन्माला आला आणि त्या सागरमध्ये काहीतरी कमतरता आहे, पुढे चालून त्या सागरने शिवलक्ष्मी होण्याचं ठरवलं, त्यावेळेस तुम्हाला लोक का नाही बोलणार. खरंय. म्हणजे तुमच्या घरचं ते तुमच्या घरचं. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, माझं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते, हे सिंपल गोष्ट आहे ना. हे लोकांनी ट्रेंड करून ठेवलेले आणि ह्या गोष्टी सगळ्यात चुकीच्या घडत आहेत आणि ह्याच गोष्टींना आळा घालणं हे खरं तर आत्ता धर्माच्या पदावर बसलेल्या लोकांचं काम आहे. बरोबर आहे. कथावाचकांचं काम आहे. जे कथावाचक खरं सांगायला जातात ना, त्या कथावाचकांना बदनाम करतात हे लोक. हम्म. जे कथावाचक काहीतरी धर्माशी रिलेटेड गोष्टी बोलणार ना, हे त्या कथावाचकांना डायरेक्ट बदनाम करून सोडणार.
त्या कथावाचकांना तुम्ही ट्रोल करणार, त्या कथावाचकांना काहीतरी बोलणार, त्या कथावाचकांना अरे इतके म्हणजे ग्रेट कथावाचक आहे, त्या कथावाचकांच्या कमेंट्समध्ये जर गेलं ना तर शिव्यांचे असे बाजार भरलेले असतात. भारताच्या संस्कृतीबद्दल आपण जेव्हा बोलतो आपल्या भारताच्या, मी पाहिलंय आपल्या 4 पीठांपैकी एक असलेल्या पीठाचे आदी शंकराचार्यजी जेव्हा पीठांची स्थापना करतात, तर ते शंकराचार्यजी कशासाठी बसवतात? धर्माची ध्वजा घेऊन बसवतात. त्या शंकराचार्यजींचं जेव्हा तुम्ही वक्तव्य ऐकताय, तर त्याच्या खाली सुद्धा तुम्ही घाण शिव्या देताय. आणि तुम्ही हेच लोक ज्यावेळेस हिंदू सनातन धर्म किंवा कुठल्या जाती धर्मावर बोललं जाईल ना, हेच लोक हातामध्ये तलवारी घेऊन येणार. काय मानसिकता आहे? म्हणजे त्यांना संघर्ष दाखवायचा नाही वेगळा, त्यांना दुसरं, याला काय म्हणतात माहिती का, सिंपल मेंटॅलिटी आहे. मी याची बरोबरी करू शकत नाही म्हणून मी याची बदनामी करणार, आणि जो बरोबरी नाही करू शकत ना तो बदनामी करणार. बरोबर. हे कधीही लक्षात ठेवायचं. आणि बदनामी करा ना, कुठल्या गोष्टीची करा. रुद्र तारा त्याची माझी कुठे बरोबरी पण नाही लागत, बरोबर आहे, पण तो एक्सपोज होणारा माणूस आहे. का आहे की 2 वर्षापूर्वी काय होता, आत्ता काय आहे, याच्यामध्ये बदल आहे ना. हा तोच जर तो 2 वर्षापूर्वी तो काहीतरी त्या पद्धतीचे त्याचे MMS व्हायरल होत होते, आणि आता जर तो साडीवर असता किंवा माझ्यासारखा एखादा किन्नर असता आणि तो खरंच धर्माचा प्रचार करत असता, तर येस मी पण मानलं असतं त्याला की तो धर्माचा प्रचार आणि प्रसार करतोय. तो दरबार भरून त्या दरबारामध्ये दारून बाटल्या आणि बकरे मागतोय, आणि ते पण सोशली. तुम्ही ह्या सोशली गोष्टी मागतात, तुम्ही त्या सोशली गोष्टींना सोशली आळा घातला पाहिजे. आणि हे कोण आई मागते असं म्हणणं आहे त्याचं, माता मागते. हो, माता मागते, नाही हे करावं लागेल. मी एक खूप छान असं ही गोष्ट करून दाखवते. एक आपण थोडंसं दिल्लीच्या थोडंसं त्या बाजूला जर गेलो ना आपण, तर त्या बाजूला एक आहे लेडीज, आणि ती लेडीज अचानक म्हणजे आता तिच्या अंगामध्ये यायला लागलंय आणि महाकाली, आणि बसली, आणि आता तिला माहिती का मला कार्यक्रम करायचा आहे. हे त्यांच्या चेल्यांकडून ऐकलेले किस्से आहेत बरं का. अच्छा. का तिला आता कार्यक्रम करायचा, आणि तिला माहिती का आता मला कार्यक्रम करायचा आहे, म्हणजे मला महाकालीची बली दाखवायची, बकऱ्याची बली दाखवायची, हे करायचंय ते करायचंय. पण कोणीतरी एखादा भक्त येतोय आणि त्या भक्ताचं सांगणं आहे की हा बा मी असं काम सांगितलेलं आहे. नाही, मग तिच्या अंगामध्ये लगेच अचानक देव येतं, मैं बंगाल की महारानी हूँ, मैं काली हूँ, कलकत्ते वाली हूँ, और बकरा नहीं देगी तो मैं तेरी जान लेके. हे महाकाली म्हणणार आहे? अरे ती आई आहे, ती साक्षात जगज्जननी आहे, ती बकऱ्यासाठी मारणार. हो, आणि म्हणजे ती कशी तुमच्याकडे लालच किंवा स्वार्थ ठेवू शकते? तिने कुठे सांगितलं तुम्हाला की तिने कुठे मागितलं? हे बघा, नवस करणं हे आपण आपल्या स्वार्थासाठी करतो. खरंय. आपण एखाद्या गोष्टीसाठी कुठल्या गोष्टीची मन्नत करतो आणि आपल्या स्वार्थासाठी करतो, आणि आपण स्वार्थापोटी देवाला बदनाम करतोय. तुम्ही तुमचा स्वार्थ साध्य करण्यासाठी देवाला तुम्ही असं दाखवताय की आम्ही देवाला भ्रष्टाचारित केलंय. मंदिरांमध्ये भ्रष्टाचार चालू असताना दाखवतो आपण, आणि हिंदू सनातन धर्माबद्दल बोलतो आपण, आणि ती सांगते की मी बंगाल की महाराणी हो, आणि ती सांगते की मला बकरा नाही दिला तर मी तुझ्या घरातली जीव घेऊन जाईल. हे कुठपर्यंत सत्य मानलं पाहिजे लोकांनी? पण ते जे लोक आहेत ना त्यांची बाजू घेऊन बोलणारे, त्या लोकांना अक्कल नाही. ते लोकांना वैचारिक पातळीवर कुठली गोष्ट नाही बोलू शकत. त्यांना फक्त काय माहिती असतं, ट्रोलिंग, कमेंट करून स्वतःचं फ्रस्ट्रेशन काढणं, आणि कुठल्या तरी माध्यमातून बोलतोय ना आपण, तर त्या बोललेल्या गोष्टीवर त्यांना असं वाटतं की माझं कोणी ऐकत नाही, गल्लीत कुत्रं त्यांच्यावर भुंकत नाही. पण त्यांना काय दाखवायचं असतं की नाही बघा, मी असं बोललो, मी अशी कमेंट केली, मी असं बोलून दाखवलं. हे काय आहे? तुमचं फ्रस्ट्रेशन, तुमचा मानसिक आजार येतो की तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर, ती बोललेली व्यक्तीवर तुम्हाला काय बोलायचं हे वैचारिक तुम्ही उत्तर नाही देऊ शकत, पण तुम्ही त्या व्यक्तीबद्दल तुम्ही नेगेटिव्ह बोलू शकता, शिव्या देऊ शकतात. पॉझिटिव्ह कमेंट्स आणि नेगेटिव्ह कमेंट्समध्ये खूप फरक असतो. पॉझिटिव्ह कमेंट्स हे दाखवतात की येस, हे लोक वैचारिक पातळीवर तुमचे विचार ऐकतायत, आणि निगेटिव्ह कमेंट्स हे दाखवतात की तुम्ही कितीही चांगलं बोला, तुम्ही फक्त देवाबद्दल बोला, तुम्ही स्वतःबद्दल बोला, तर ह्या लोकांना तुमच्यावर निगेटिव्हच बोलायचे, कारण ते त्यांचं फ्रस्ट्रेशन दाखवतात. बरोबर आहे. ते दाखवता की मी किती मानसिकतेने तुझ्यावर जळतोय, मी किती मानसिकतेने तुझा तिरस्कार करत आहे. आणि असावे हो, तिरस्कार करणारे लोक असावे, निंदा करणारे लोक असावे, हेटर्सच असले पाहिजे. हेटर्स का असायला पाहिजे माहितीये का? की त्या हेटर्स कडून आपल्याला कळतं की अरे मी किती प्रगती करत आहे. बरोबर. आणि हे तेच लोक असतात जे फुकटमध्ये आपली ब्रँडिंग करत असतात बाहेर. हा, आणि पगार पण नाही घेत. म्हणजे हे आहे, मी कुठल्या तरी एका कीर्तनकाराचं ऐकलं की निंदा करणारे, नालस्ती करणारे लोक असावेत, आणि ह्या निंदा नालस्ती करणाऱ्या लोकांना तुम्ही पुरस्कार दिला पाहिजे.
सरकारने पुरस्कार दिला पाहिजे. कारण मी नसताना सुद्धा त्या मैफिलीत, मी नसताना सुद्धा त्या गल्लीत, मी नसताना सुद्धा त्या गावात, मी नसताना सुद्धा त्या व्हिडिओच्या खाली माझा प्रचार करताय. खरं तेही ₹1 न घेता. बरोबर. हे त्या गोष्टीने बोललं पाहिजे. रुद्रताराच्या बाबतीमध्ये जेव्हा मी बोलले ना, तर तेव्हा रुद्रताराच्या बाजूने बोलणारे 4 लोक आले, पण रुद्रताराच्या विरुद्ध बोलणारे 40 लोक होते. लोकांना ही बाजू जी तुम्ही आता सांगितली ना, लोकांना बोलायचंय पण त्यांना माहित नाही की कोणत्या माध्यमातून बोलू. लोकांना पण कळतंय की चुकीचं काय बरोबर काय, पण त्यांना बोलायला प्लॅटफॉर्म नाहीये. आणि नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर अशी आहे की सगळ्यात महत्वाचं ते गुरु रुद्रतारा म्हणतो स्वतःला की मला साक्षात्कार भगवतीचा झाला होता. चलो मी मान्य पण करते, एक वेळ भगवतीचा साक्षात्कार कोणालाही होऊ शकतो. तो चोर असो, डाकू असो, गुंडा असो, कोणालाही साक्षात्कार होऊ शकतो. कारण बसल्या जागी जरी नामस्मरण झालेलं असेल त्याच्याकडून तरी पण साक्षात्कार होऊ शकतो. बरोबर. अरे पण तू गुरु झाला, तू गुरु कुठे तुझा? तुझ्या दरबारात तुझ्या गुरुचा फोटो लाव ना. तो लावला असेल तर तू फ्रॉड आहे, तर तुझा गुरु पण फ्रॉड दाखवतोय ना तू. कारण तुझ्यापेक्षा तर वरचढ तुझ्या गुरुचे व्हिडिओ पडताय ना. म्हणजे तू कोणाचं ब्रँडिंग करतोय नेमकं? तुमच्या एक्सपोज होण्याचं ब्रँडिंग करताय का तुम्ही धर्म कसा बरबाद केला पाहिजे याचं ब्रँडिंग करताय तुम्ही? याचा पण विचार नाही करत. प्रत्येक कोणीतरी दाखवत असताना तुम्ही त्याच्यामध्ये दाखवता. सोशल मीडियावर जर मी तंत्र साधक आहे किंवा मी कुठल्या पद्धतीचा एखादा गुरु आहे, तर मी माझी ओळख स्वतः गुरु म्हणून नाही करून देणार. माझ्या चेल्यांनी माझी ओळख करून दिली पाहिजे. माझ्या अनुयायांनी माझी ओळख करून दिली पाहिजे. माझ्या शिष्यांनी सांगितलं पाहिजे की हां, हे आमचे गुरुवारी आहे. मी समोर बसली ना, मी विरारी साहेब म्हणते, मी तुला साहेब म्हटलं पाहिजे. तू नाही म्हटलं पाहिजे मी विरारी साहेब, असं नाही म्हटलं पाहिजे. खरं. हे काय असतं माहिती आहे का? हेच आपलं तत्वज्ञान आहे की तुम्हाला गुरु का असला पाहिजे? कारण तुम्हाला संस्कार मिळाले पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही संस्कार बाजूला ठेवता. तुम्ही तुमच्या संस्कृतीत असलेल्या सगळ्या साधना बाजूला ठेवतात. त्या साधनांनंतर सिद्धी काय असते, प्रचार काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवता आणि तुम्ही फक्त दरबार मांडता आणि ते दरबार सोशल मीडियावर रील्समधून दाखवता. मी इतकी फेमस आहे, उद्या दरबार चालू केला ना, हजारोची गर्दी चालू आहे. मी तुम्हाला तोच आता प्रश्न विचारणार होतो की हल्ली तो ट्रेंड झालेला आहे की गल्लोगल्ली लोक गाड्या टाकून बसले, दरबार चालवत आहे. तर तुम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर बसलेले, तुम्ही कुठे दरबार चालवता का? नाही, भरवायला पाहिजे. मला पण असं वाटतं खरं तर मी एखादा दरबार भरवला पाहिजे. कारण हे जे आजकाल बघते ना, ते इतकं म्हणजे लोकांना मूर्ख काढण्याचे हे चालू आहे सगळे. तुम्ही दरबार भरवा ना, पण कुठल्या गोष्टीचा भरवा? जिथे तुम्ही संगत करा, जिथे तुम्ही कीर्तन करा, तिथे तुम्ही भगवतीचं स्मरण करा, तिथे तुम्ही ओम नमः शिवायचा जाप करा, तुम्ही कुठल्या तरी मंत्रांशी रिलेटेड तिथे सगळ्या गोष्टी करा, पूजा, हवन, अनुष्ठान ह्या गोष्टी करा. ते दरबार भरवा ना. व्ह्यूजसाठी नका करू. तुम्ही व्ह्यूजसाठी तुम्ही आहे ना, मग तुमच्यापर्यंत तुमची ना मौखिक पद्धतीने ब्रँडिंग झाली पाहिजे. बरोबर आहे. मी जाणार तर मी सरळ सगळीकडे जाताना सांगेन, मला भेटायचं असेल तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन भेटावं लागेल. बरोबर. मी म्हणजे माझ्या आयुष्याचे 15 वर्ष असे याच्यामध्ये घातले. मी काही मूर्ख नाही ना. मी माझे आई वडील गेल्यापासून स्वतःला एकटं करून घेतलेलं आहे ना. मी खूप सुख पण पाहिले, मी खूप दुःख पण पाहिले, मी खूप काही गोष्टी झेलल्या पण. तर हे मी दाखवताना काय दाखवलं की हे माझ्यासोबत घडलंय ना. आत्ता मी कोणाला भेटते तर मला पण 100 लोक भेटतात ना, पण ते लोक पडद्याच्या आड भेटतात. कारण या जगामध्ये अशी पण लोक आहेत की त्यांची खूप दुःख आहेत, पण ती पडद्यावर सांगायची नाही किंवा त्यांना व्हिडिओमधून बोलायचं नाही. हे काय करणार, लोक बसवणार आणि त्यांचे व्हिडिओ काढणार. तुला काय फरक पडला? फरक पडला म्हणजे तू किती मोठा बाबा हे सिद्ध करणार आहेस का तू? त्याच्यासाठी जे खरे तंत्र साधक असतात, जे खरे साधू संत असतात, जे खरोखर सनातन धर्माचे अनुयायी असतात ना, ते असे व्हिडिओ बनवून आणि त्यांचे अनुभव नाही सांगत बसत. म्हणजे असं झालं की तुम्ही आमचं प्रोडक्ट वापरलं, तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला काय रिझल्ट आला, हे कोणता प्रकार आहे? हे कोणता प्रकार आहे? रिव्ह्यू द्या आम्हाला. मी बरेच दरबार पाहते. माझं आता मी महाराष्ट्रात खूप कमी असते. तुम्ही पाहता, लोक पण पाहतात सगळेजण. मी महाराष्ट्रात खूप कमी असते आणि मी जरा बाहेरच्या याच्यामध्ये राज्यांमध्ये फिरणं असतं माझं. UP, MP, बिहार वगैरे ह्या भागामध्ये, दिल्ली वगैरे इकडे फिरणं असतं. तर मी तिकडे ना ह्या दरबाराशी रिलेटेड आहे ना, त्रस्त झालेले लोकांना भेटलेले. तर त्या त्रस्त झालेल्या लोकांचं म्हणणं कसं असतं माहिती आहे का, की तुम्ही काही करा नका करू, पण तुम्हाला एक लिस्ट मिळते. आहे आपल्या महाराष्ट्रात पण असं आहे. गुरुपौर्णिमेला एक लिस्ट असते तुम्हाला. इतकं धान्य आणलं पाहिजे, इतकं हे आणलं पाहिजे, हेच आणलं पाहिजे, सोन्या चांदीची वस्तू असली पाहिजे, असंच असलं पाहिजे आणि हे सगळं घेऊन यायचं तर गुरुपौर्णिमा करायला यायचं, नाहीतर गुरुपौर्णिमा करायला यायचं नाही. तिकडे पण तसंच. आणि लगेच ते विचारणार, फिर बाबू आपने किस बात की कढ़ाई लाई है? म्हणते हाँ मेरा काम हो गया. हाँ तो काम नहीं हुआ, मेरे काम के लिए लाई. हाँ तो बेटा बाबू तू कढ़ाई देगी तो तेरा काम हो जाएगा. कशाच्या कढाई भरून राहिले तुम्ही?
आणि अशी गोष्ट आणा आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सांगताय असा शृंगार आणा की तो वापरता आला पाहिजे. म्हणजे तुमच्या स्वतःसाठीच मागताय तुम्ही. हो, मग तुम्ही असं काजळ आणा तर ते देवीला मी साधं काजळ लावत नाही. हं. असं साडी आणा तर मी देवीला साधी साडी नेसवत नाही. ठीक आहे ना, तुमचे देव आहे, देवता आहेत. मी पण माझ्याकडे पण 4 लोकं येतात. मी सांगते ना, ते म्हणतात देवीला साडी आणायची. साधी साडी नको आणू बरं का, देवीला नेसवेल अशी साडी आण. पण तो काय प्रकार असतो माहिती आहे का, तुम्ही देवीसाठी कोणती वस्तू घेऊन येताय ना, तर त्या देवीच्या लायक आणा. पण तुम्ही सांगता टिकली पण तशी आणा, काजळ पण तसं आणा, लिपस्टिक पण तशी आणा आणि चोला पण तसा आणा, घागरा पण तसा आणा, म्हणजे तो देवीला मान्य झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करताय, देवीच्या नावाखाली तुम्ही भीक मागताय बसल्या-बसल्या आणि तुम्ही आम्हाला हिजडे म्हणता. हे दरबार मांडून बसलेले खले हिजडे आहेत ना, खरंय. की जे बसल्या जागेवर मंगती चालू केली यांनी आणि बदनाम आमच्यासारख्या किन्नर समुदायाला करताय. थू अशा आहेत जिंदगीवर यांच्या. आणि अशा दरबारांमध्ये मला चॅलेंज असेल त्यांनी मला दरबारामध्ये इन्व्हिटेशन द्यावं किंवा मला फोन करून सांगावं एखाद्या भक्तानी की तुम्ही या दरबारामध्ये या. त्या दरबाराची सच्चाई मी अशा व्हिडिओजच्या माध्यमातून सुरू करणार आहे लवकरच. आई साहेब, तुम्ही आत्ता मागे बोलता बोलता मला सांगितलं आता की जो गुरु रुद्र तारा आहे तो तर gay. तू पण गुरुच म्हणणार दादा. नाही. काय होतंय माहितीये का, हेच मला सॉरी टू इंटरप्ट यू, बट मला ही गोष्ट का सांगायची माहितीये का, की हे तुम्ही त्याने स्वतःच्या नावापुढे ते लावलं ना की तेच तुम्हाला पाहिजे असतं. बरोबर. आणि हेच लोकांच्या आता बघा मी आता थोड्या वेळापूर्वी म्हणजे काही मिनिटांपूर्वी मी हे सांगितलं की आपण त्यांच्या नावापुढे दिसलं, त्यांनी ते सांगितलं की ते लोकांच्या मनावर ना तो परिणाम करतात आणि मग आपण पण तसंच म्हणायला लागतो. हे सायकोलॉजिकल आहे थोडं. हो, तर ते मनावर परिणाम व्हायला लागतो. म्हणून लोक गुरु रुद्र तारा, गुरु रुद्र तारा, गुरु रुद्र तारा हे म्हणतात. तर कोण त्याच्या खऱ्या नावाशी कोणाला घेणं देणं राहिलंय का आता? तो त्या ट्रेंडमध्ये गेलाय. मी माझं खरं नाव पण नाही सोडलं आणि मी शिवलक्ष्मी आईसाहेब नाव पण नाही सोडलं. बरोबर. तुम्ही काय आहात हे तुमचा इतिहास मागच्या 5-10 वर्षांचा सांगता येतो. बरोबर आहे. तर तुम्ही इतिहास करा. मी आज लगेच येऊन बसले आणि देवीची भक्त बनून बसले असं नाही. एक 7-8-10 वर्षापूर्वी जेव्हा शर्ट पॅन्टवर होते ना, त्यावेळेस मोठमोठ्या पालख्या निघायच्या माझ्या देवीच्या. मोठमोठे छबिने निघायचे माझे. रथांमध्ये सवार होऊन माझ्या देव्या निघायच्या. हे तेव्हापासून लोक पाहतायत. बरोबर. मी डान्स तेव्हा पण करायचे, मी आज पण करते. बिकॉज मी खूप छान स्पष्टपणे लोकांना सांगते की मी एक डान्स टीचर आहे. बरोबर आहे. आणि हे माझं प्रोफेशन होतं. मी एक डान्स टीचर आहे आणि मला ते प्रोफेशन असल्यामुळे मला ते साहजिक होतं माझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये. पण त्यातही भरतनाट्यम, कथ्थक, लावणी ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये झलक होती. आणि त्याच्यासोबत मी जेही काय करायचे ते व्हिडिओजच्या माध्यमातून टिकटॉकपासून लोकांनी माझ्या पालख्या पाहिल्या देवाच्या. टिकटॉकपासून लोकांनी पाहिले की माझी येडाई कलश मिरवणूक निघायची. टिकटॉकमध्ये लोकांनी पाहिलं की माझ्या घरामध्ये चेल्यांचे कार्यक्रम व्हायचे, गुरूंचे कार्यक्रम व्हायचे, सगळ्या देवदेवाऱ्याचे सगळे देवाशी रिलेटेड प्रोग्राम्स असायचे, पूजा असायच्या, कोजागिरीची घागर असायची माझ्या घरी जोपर्यंत मी पुरुषी वेशात होते तोपर्यंत. बरोबर. हे सगळं पाहिलंय. आणि मग आत्ता इथे येते तर मी आत्ता लगेच उठले आणि बोलते नाहीये. मी आधीपासून ह्या गोष्टींपासून मी स्वतःला हे केलं. माझ्या घरामध्ये जर कधी जाल तुम्ही तर जुनं जेव्हा माझे आई वडील होते तेव्हापासून आमच्या घरामध्ये किन्नर देवतांचं उठणं बसणं होतं. बरोबर आहे. आजही तेव्हाचे माझ्या आईवडिलांना, माझ्या मम्मीला मुलगी मानणारे किन्नर देवता आजही आहेत. माझ्या आईला बहीण मानणारे किन्नर देवता आजही आहेत की ज्यांच्यामध्ये मी उठते बसते, ज्यांना मी आजही मामा म्हणते, मावशी म्हणते, ताई म्हणते. ते किन्नर समाजामध्ये आहेत. पण मी आज त्या समाजात आहे तर दे नोज ना की ही पण त्या कॅटेगरीमध्ये लहानपणापासून त्यांनी ओळखून घेतलं होतं. बरोबर आहे. तो जो एक अंगामधला लकब असतो ना तर तेव्हापासून कळतो. मी जर तेव्हापासून शॉर्ट ड्रेसेस घालून मी जर किसिंग सीन्स करत फिरले असती ना तर मला पण रुद्र तारासारखं लोक बोललेच असते. बरोबर आहे. बरोबर. मी जे घडतंय ते सांगत राहिले. ते अचानक त्याने हे केलं आणि ते सांगितलं तसं नाही. एक छान आपल्या दोघांची आता चर्चा चालू असताना त्याचा एक व्हिडिओ तुम्ही जो मला दाखवला, तो व्हिडिओ मला वाटतं आता मागे बॅकग्राऊंडला पण लोकांना दिसेल की एक व्हिडिओ व्हायरल झाला की स्मशानात जा, चपाती घेऊन जा. त्या स्मशानाच्या राखेवर तुम्ही चपात्या, ज्या ते कणकेचे गोळे राहतात पिंड केलेले, त्याच्या पोळ्या करा आणि त्याच्यात मांस म्हणजे शिजवा, चिकन वगैरे, ते दारू वगैरे ठेवा आणि ते त्याला खाऊ घाला. आणि मग भूत येतात आणि मग ते विचारतात तुझं काय काम आहे, मग ते त्याला खायला द्यायचं. हो. त्याच्या बापाने नौकर ठेवलेत का भूतांना? काय बोलतात आणि काय नाही. अहो, प्रत्येक गोष्टीला एक प्रोसिजर असते. प्रोसिजर प्रमाणे सगळ्या गोष्टी घडतात. माणूस असा सहज नाही. जन्माला प्रोसिजर आहे ना,
आज लग्न झालं म्हणजे आज लग्न झालं लगेच उद्या आईबाप अटॅच झाले, तिसऱ्या दिवशी पोरगं झालं, मग हे असं देवाने का नाही ठेवलं? बरोबर आहे. प्रोसेस आहे, पूर्ण 9 महिन्याची पोटामध्ये प्रोसेस आहे. जन्माची एक प्रक्रिया आहे. जन्मानंतर 5वी आहे, जन्मानंतर 12वी आहे, जन्मानंतर 1.25 महिना आहे, जन्मानंतर तुमचे पहिला जन्मदिवस होतो, त्याच्यानंतर तुमची मुंज, ह्या सगळे संस्कार आहेत ना, गर्भसंस्कारापासून अंत्यसंस्कारापर्यंत संस्कार आहेत ना, संस्कार आहे. ते बरोबर. तुम्हाला कळलं तर पाहिजे ना प्रोसिजर काय असते. अचानक एक दिवस मी केस मोठे केले आणि माझे केस काय आज मोठे नाहीये. लोकांनी मला शर्ट पॅन्टवर सुद्धा मोठ्या केसांवर पाहिलेलं आहे. बिकॉज ते तेव्हापासून माझ्यामध्ये रुजलेलं होतं. खरंय. आणि तो आत्ता 2 वर्षापूर्वी TikTok बंद होत होतं ना, त्या TikTok नंतर सुद्धा रील्सवर बघा तुम्ही, आजही जुने व्हिडिओज तुम्हाला त्याचे मिळतील, की त्याच्यामध्ये तो त्याच्या बॉयफ्रेंड सोबत होता, किसिंग सीन्स आहेत, त्याचे एम-एम-एन्स आहेत, त्याच्या अश्लील चाळे आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करत करत अचानक कुठून त्याच्यामध्ये ते सगळं आलं, ही गोष्ट जाणून घेणं मला पण तेवढंच आवडेल. अचानक आणि तो जर बदलते म्हणतो दिस- की स्मशानात जा आणि हे ठेवा, ते ठेवा आणि भूतं येतील, म्हणजे तू नौकर ठेवलेत भूतांना असं बोलतोय तू. अरे ती एक शक्ती आहे. तुम्ही दैवी शक्तीबद्दल बोलताय किंवा तुम्ही एखाद्या आसुरी शक्तीबद्दल बोलताय, ती शक्ती आहे एक. बरोबर आहे. तिला कंट्रोल करण्याची तुमच्याकडे एक पॉवर असली पाहिजे. तुमच्याकडे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. फक्त तुम्हाला यायचंय आणि ते बोलायचंय. आणि मग तुम्ही जर तेवढे पॉवरफुल व्यक्ती आहात, तुम्ही जर तेवढे सगळे आहात, ते तोंडावर खड्डे पडले ते का नाही भरत तुम्ही? बरोबर का नाही भरत तुम्ही? बरोबर आहे. मग तुम्ही फक्त काय अंगभर गोदून घेतलं आणि महाकालीच्या गळ्यामध्ये हे घालून घेतले म्हणजे लगेच तुमच्यामध्ये देवी संचार नाही झाला. जे दरबारामध्ये बसून लोकांना तुम्ही गलिच्छ भाषेमध्ये बोलता ना, ते पण व्हायरलच होतंय. दरबारामध्ये सगळे तुमच्या चांगल्यासाठी नाही आलेले आहेत. दरबारामध्ये काही जण त्याला एक्सपोज करण्यासाठी पण जाऊन बसलेले आहेत. खरंय. आणि खूप असं मी असं पण नाही म्हणत की खूपच सगळेजणच तशा लेवलवर चाललेले आहेत. पण खूप जण आत्ता अशा अंधश्रद्धेला पसरवत आहेत की त्या गोष्टीचा कुठेही शास्त्रात आधार नाही. हम्म. म्हणजे ते बसणार आणि मग ते शिष्यत्व देताय, मग अंगावर ओढण्या आणि मग ते रक्त आणि मग हे सगळे प्रकार तुम्ही असे दाखवतायत सर्रास. बरोबर आहे. आणि ते खूप म्हणजे चुकीच्या पद्धतीने दाखवताय. एका व्हिडिओमध्ये पाहिलं मी, एका पॉडकास्टमध्ये पाहिलं. त्या पॉडकास्टला आता मी लवकरच आहे, म्हणजे मी त्या पॉडकास्टला जाणार आहे. आता पुढचा पॉडकास्ट कदाचित तुम्ही तोच पाहाल माझा. त्या पॉडकास्टमध्ये काळे कपडे घालून गळ्यामध्ये मुंड्याच्या माळा घातलेल्या आहेत बरोबर. आणि स्मशानात बसून पॉडकास्ट केलेलं आहे. स्मशानात बसून पॉडकास्ट केला म्हणजे तुमचं सत्यता लपून जाणार आहे का? काय अर्थ असेल याचा? ते स्मशानापासून. त्याला ब्रँडिंग म्हणतात. हम्म. काय म्हणतात, ब्रँड प्रमोशन्स करतो ना आपण, बरोबर. तर त्याला ब्रँडिंग म्हणतात. ती ब्रँडिंग करताय, पण तुम्ही त्या ब्रँडिंगच्या आड सनातन धर्माचा अपमान करताय, सनातन धर्माला बदनाम करताय, सनातन धर्माला बर्बाद करताय. आणि आपणच लोक आहोत भारतातले जे आपण स्वतःच अशा कृत्यांमधून आपल्या हिंदू सनातन धर्माचं नाव खराब करतो. नाव खराब. खरंय. अचानक त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. अचानक त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून दाखवतायत आणि काहीही सांगताय. मग तुमच्या गुरूंनी तुम्हाला कशाच्या मर्यादाच दिल्या नाही का? तुमच्या गुरूंनी तुम्हाला कुठल्या गोष्टींची बंधनं शिकवलीच नाही का? काही गोष्टींसाठी काही प्रक्रियाच सांगितल्या नाही का? याच्यात गुरुचं नाव खराब होतं. हो, गुरुचं नाव खराब होतं, पण गुरु करून तुम्ही नंतर ते गुरु कोण आहे, कुठले आहे, ते त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय करता, की आत्ता पण तुम्ही असं असतं प्रोसिजर काय म्हणते माहिती आहे का, की तुमच्या गुरूंनी तुम्हाला त्या मर्यादा दिले ना, तर स्थान, काळ, वेळ ह्या गोष्टींच्या पण त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत. बरोबर. असं कुठेही बसून म्हणजे उद्या उठून तुम्ही कमोडवर बसून पण एखादी तंत्र साधना सांगशाल. बरोबर. काहीही उगाच कुठले का म्हणशाल, तर ती एक घाण जागा आहे, मग स्मशान पण घाण जागा आहे म्हणे. हे असं बोलून चालणार नाही ना. आणि ते लोकांनी खरं तर वैचारिक पद्धतीने विचार करून ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे किंवा नाही ठेवला पाहिजे. बरोबर आहे. कुठल्याही गोष्टी सांगत असताना ते सांगतायत ना, तर तुम्ही वैचारिक पातळीवर ती गोष्ट किती सत्य असू शकते याचा विचार केला पाहिजे. आपल्याकडे काय माहिती आहे का, लावण्यामागं धावणं आणि मागं चाललं असं असं सगळं चालू आहे. म्हणून मी इथून बसून त्या लोकांबद्दल बोलते. माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे. माझ्याकडे खूप असे दरबार आहेत, खूप असे बाजार भरलेले आहेत की ज्यांच्याबद्दल मी चर्चा करू शकते. पण आत्ता या वेळेला मला असं वाटतं आहे की मी महाराष्ट्रापुरतं बोललंच नाही पाहिजे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये हे सगळं घडतंय. पण जिथे कायदे नाहीये तिथे तर काय बाजार भरलाय ना, हे लोकांना सांगितलं पाहिजे, हे लोकांना कळलं पाहिजे. खरी गोष्ट आहे. मी आता प्रश्न विचारत होतो तुम्हाला, तो अर्धवट राहिला होता, की स्त्री आणि पुरुष हे साधक असतात, यापेक्षा किन्नर साधक हे किती पॉवरफुल असतात. तुम्ही मागे आता सांगितलं की ते गे आणि किन्नर साधक याच्यात फरक आहे.
तर मग किन्नर साधक असं काय वेगळेपण असतं त्यांच्यात? एक लक्षात घ्या, पुरुष एक सामर्थ्यवान व्यक्तिमत्व आहे. बरोबर. पुरुषामध्ये जे सामर्थ्य आहे ते स्त्रीमध्ये नाहीये. बरोबर. स्त्री शिवाय पुरुष पण अपूर्णच आहे तरी पण. बरोबर. आणि स्त्री जी साधना करते आहे ती त्या लेवलवर आहे, पण काही काही साधना अशा दिल्या गेलेल्या आहेत की जिथे पुरुषाची गरज आहे किंवा जिथे स्त्रीची गरज आहे. जसं तुम्ही नवनाथांशी रिलेटेड कथांमध्ये तुम्ही मैनावती राणींची कथा माहिती असेल तुम्हाला. तिथे पण त्यांना त्या गोष्टीचा सामना करावा लागला होता. आदि शंकराचार्यजींबद्दल तुम्ही ऐकलं असेल की त्यांनी सगळ्या गोष्टी पूर्ण करून त्यांना शारदा पीठावर बसायचं होतं, पण त्या परमपवित्र शारदा पीठावर बसण्यासाठी त्यांच्याकडे एक गोष्ट कमी होती, म्हणून त्यांना एका राजाचं स्वरूप घेऊन एका राणीकडून कामसूत्र शिकावं लागलं होतं. ते कामशास्त्र शिकून त्यांना पुढच्या गोष्टींकडे जावं लागलं होतं. आणि हे लिखित उदाहरणं आहेत. आणि ह्या गोष्टी झाल्या तर आत्ताच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही पुढे येता ना, तर तुम्हाला काही गोष्टींच्या मर्यादा दिलेल्या जातात, पण त्या मर्यादा तुम्ही लक्षात घ्या. शिव आणि शक्ती साक्षात ब्रह्मांच्या कमंडलामधून जेव्हा किन्नरांची उत्पत्ती झाली, तेव्हा किन्नरांची उत्पत्ती झाल्यानंतर त्यांना भगवान शिवशंकरांना दिलं गेलं. भगवान शिवशंकरांचे ते गण झाले, भगवान शिवशंकरांचे प्रमुख सेवेकरी झाले. आणि भगवान आदि शिवशंकर हे आदिगुरु आहेत. आणि त्या आदिगुरूंचे सेवक म्हणून जर आम्ही कार्य करतो आहे, तर शिव आणि शक्ती या दोन्ही स्वरूपांचं एकत्रितपणे सामर्थ्य ठेवतो आहे. म्हणजे जिथे स्त्रीची गरज आहे ती स्त्रीची गरज पण पूर्ण होते आहे, जिथे पुरुषाची गरज आहे ती पुरुषाची गरज पण पूर्ण होते आहे. आणि तुम्ही जर किन्नरी शास्त्र आणि किन्नरी तंत्र अशा शब्द वगैरे तुम्ही काही बाहेरच्या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकले असेल ना, तर अर्धनारीश्वर स्वरूपाला शिव आणि शक्तीचं एकत्रित सामर्थ्य मिळाल्यामुळेच तुम्ही त्या किन्नरी तंत्राकडे पोहोचताय. आणि म्हणूनच शिव आणि शक्तीचं एकत्रित असलेल्या या स्वरूपाला ना पुरुषाची बंधनं आहेत ना स्त्रीची बंधनं आहेत. ना मला स्त्री म्हणून मंथली सर्क्युलेशन्स असणार आहे, ना मला पुरुष म्हणून त्या पद्धतींचे रिलीज होणार आहे. त्यामुळे मी दोन्ही प्रकारांमधून विलुप्त आहे. त्यामुळेच किन्नर तांत्रिकांना तेवढं महत्त्व दिलं गेलं आहे. आणि किन्नर तांत्रिक त्यासाठी त्या लेवलचे मानले गेले आहेत, कारण ते शिव आणि शक्ती या दोन्हींचं एकत्रित स्वरूप आहे. हा, सामर्थ्यवान पुरुषही तेवढाच आहे, सामर्थ्यवान स्त्री ही तेवढीच आहे. कारण तुम्ही पुरुषाला सामर्थ्यवान म्हणाल तर मग आपल्याकडे प्रश्न उपस्थित होतो लोकांच्या कमेंटमध्ये, मग पुरुष का बाळाला जन्म देत नाही, बरोबर. मग तुम्ही स्त्रीला सामर्थ्यवान म्हणाल तर मग तुम्ही म्हणाल की मग स्त्रीला का असं अबला म्हणून दाखवलं गेलं. पण तुम्ही हे विसरता की जर पुरुष शिव आहे तर स्त्री सुद्धा पार्वती स्वरूपात दाखवली गेली आहे. आणि या दोन्ही स्वरूपांचं एकत्रित जे उत्पत्ती आहे ती किन्नर देवता आहे. आणि त्यामुळेच किन्नर देवतांना या सर्व साधनांमध्ये, या सर्व सिद्धींमध्ये एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. आणि म्हणूनच जास्त करून तुम्हाला किन्नर देवता दिसतील की जे किन्नर देवता तुम्हाला ह्या साधनांमध्ये, ह्या सिद्धींमध्ये, देवाच्या उपासनेमध्ये तुम्हाला दिसतील. बिकॉज देव, दानव, यक्ष, गंधर्व हे किन्नर हे उपदेवतांच्या श्रेणीमधले आहेत. नंतर साधू, संत, अप्सरा हे सगळे नंतर, नर नारी तर नंतरच्या श्रेणीमध्ये आहे. मग तुम्ही विचार करा की नर नारी श्रेणी खूप नंतर आहे, किन्नरांची उपदेवतांमध्ये हे आहे. त्यामुळेच किन्नरांना तेवढं, उपदेवतांना एक वेगळं महत्त्व असलं पाहिजे. आणि त्यामुळेच किन्नरांना एक वेगळं महत्त्व आहे, बिकॉज दे डेमिगॉड्स. आणि त्यांना मनुष्य श्रेणीपेक्षा थोडे वरती, भरपूर वरती, देवांच्या साधू संत महात्म्यांपेक्षा पण वरती. तुम्ही जे 5 सांगितले, देव, दानव, यक्ष, गंधर्व आणि किन्नर हे 5 उपदेवतांमध्ये आहे. त्यानंतर साधू, संत, अप्सरा, म्हणजे त्याच्यानंतर अप्सरा, वेप्सरा, सगळ्यात वरच्या श्रेणीत आहे. हो, पहिल्या 5 म्हणजे टॉप 5 मध्ये ते आहेत. आणि ते पण देव श्रेणीमध्ये. आणि त्यानंतर मग तुम्ही साधू, संन्यासी, हे महात्मे, संत, त्याच्यानंतर तुम्ही नर नारी या सगळ्या श्रेणींकडे वळत आहात. नर नारी ही सगळ्यात शेवट येणारी श्रेणी आहे. म्हणजे तुम्ही हे लक्ष, मग प्राणी वगैरे या सगळ्या श्रेणींमध्ये मोडता. म्हणजे उपदेवतांमध्ये आलेल्या ह्या श्रेणीला देवतांचं महत्त्व आहे. म्हणून देवतांच्या महत्त्व असलेल्या या स्त्री आणि पुरुषांच्या एकत्रित स्वरूपाला आदिशक्ती मानलं गेलं आहे. आणि त्यामुळेच त्या शिवशक्ती स्वरूपाला या साधनांमध्ये तेवढं महत्त्व आहे. बिकॉज देवाच्या जवळ, देवाच्या जास्त समीप असणारी ही श्रेणी आहे. त्याच्यामुळे ही तेवढी सामर्थ्यशाली श्रेणी आहे. अरे वा. मला आहे ना आई साहेब एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की भोग प्राप्तीसाठी जेव्हा साधना करतात किंवा भोग प्राप्तीसाठी आपण देवाकडे प्रार्थना करतो, तर ह्या सात्विक साधना प्रेफर न करता काही लोक आता तांत्रिक गोष्टींकडे जास्त वळालेले की तिकडनं पटकन रिझल्ट मिळतो आपल्याला कुठल्याही गोष्टीचा. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही?
लक्षात घ्या एक गोष्ट तुम्ही, की जेव्हा तंत्रांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बोलतो किंवा तंत्र साधनांबद्दल बोलतो, तर त्याच्यामध्ये वाममार्गी लोक पण असतात. हो त्याच्यामध्ये दक्षिणामार्गी लोक पण असतात. हो त्यामध्ये मिश्र मार्गी लोक पण असतात. म्हणजे जिथे तुम्ही पंचमकार गोष्टींचा विचार करतो ना आपण, मांस, मच्छी, मदिरा, मुद्रा आणि मैथून या गोष्टींचा ज्या दक्षिणा मार्गामध्ये, वाम मार्गामध्ये उच्चार केला गेला आहे किंवा त्याच्यामध्ये लिखाण केलं गेलं आहे, तर त्या सगळ्या गोष्टींची ज्यांना अक्कलच नाहीये ना, ज्यांना पंचमकार काय आहे हे माहीत नाहीये ना, ज्यांना माहितीच नाहीये की वेदशास्त्र संपन्न असलेल्या या सगळ्या गोष्टींमध्ये काय आपल्यासाठी लिहून ठेवलं आहे, कशासाठी अथर्ववेदाची आणि कशासाठी यजुर्वेदाची स्थापना झाली आहे, कशामुळे ते लिहिले गेले आहेत, का ते तंत्र गेलंय, शिवांनी पार्वतीला दिलं गेलेलं शाक्ततंत्र काय आहे, शैवतंत्र कशासाठी आहे, डामरतंत्र कशासाठी यूज केलं जात आहे, ते लोक काय करतात माहितीये का, हे रील्सवर असलेले ट्रेंडिंग बाबा लोक आहेत ना, ह्या ट्रेंडिंग बाबा लोकांचं बघतात आणि आपल्याकडे एक सवय आहे कॉपी करण्याची. करेक्ट. बरोबर मग ती कॉपी बरोबरीत तो माझ्या बरोबरीचा नाही होऊ शकत ना, मग मला त्याच्यासारखं बघून करायचंय आणि त्याच्यासाठी फ्रॉड करायला बसलेच बाबा लोक. एक तेजपत्ता घ्या, तुमच्या बेंबीवर ठेवा आणि तुम्ही आमका आमका मंत्र बोला आणि तुम्ही लगेच एखाद्याला वशीकरण करून घेणार. मधाची बाटली घ्या, त्याच्यामध्ये नाव लिहून टाका, ते इतके दिवस ठेवा, ते तितके दिवस ठेवा, ती व्यक्ती तुमच्यावर हे होऊन जाणार. म्हणजे आम्ही मूर्ख बसलोय सगळे. तुम्ही सांगणार आणि आम्ही एकाने तर सांगितलं 99 रुपयामध्ये तुम्हाला एक सिद्धी दिली जाईल. हो मी पण तो व्हिडिओ बघितला होता. बरोबर, 99 रुपयामध्ये एक सिद्धी दिली. त्याच्यात तर कहर एकाने सांगितलंय की मी 51,000 एक आत्मा, सेल सेल सेल, डिस्काउंट आत्मांचं सेल. म्हणजे असं होतं की अमावस्येच्या दिवशी आत्मांचं सेल. माझ्याकडे काय आत्मा आहेत आणि 51,000 रुपयात एक आत्मा दिली जाईल, बरोबर असं म्हणणाऱ्या फ्रॉड बाबांना पण तिकडे मी तोंड उत्तर देऊन आलेले आहेत. आणि ते बोलणं गरजेचं आहे. कुठले आहेत, मी देते 2-4 लाख पण हे रुपये. असं खरंच असतं का, म्हणजे हे जे सांगतात की असं मी सेल एवढ्या होतं पैशात तुम्हाला का? सिद्धी आता देतो. मी जस्ट काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं की खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही बसा आणि तुम्हाला तांत्रिक साधना ह्या आता लोक काय करायला लागले की ऑनलाईन क्लासेस घ्यायला लागले त्याचे. गुरु परंपरेला तुम्ही डायरेक्ट काही मानतच नाहीये. तुम्ही ध्यान, योग, साधना ह्या गोष्टींना काही मानतच नाही. ध्यान साधना काय आहे, तुम्हाला कार्मिक, योगिक ह्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती असलं पाहिजे. तुम्हाला गुरु ते शिकवण्यासाठीच करायचे आहेत. तुम्ही पहिलीला आईवडिलांनी जन्म दिला आणि तुम्ही बालवाडीत गेले नाही, काही नाही, तुम्ही पहिलीला ऍडमिशन घेतलं आणि लगेच तुम्ही SSC पण झाले, तुम्ही HSC पण झाले, तुम्ही ग्रॅज्युएट पण झाले, लगेच तुम्हाला पदव्या पण झाल्या तुमच्या. असं हे शक्य नाहीये. बरोबर खूप घसावं लागतं स्वतःला त्याच्यासाठी, बरोबर खूप झिजावं लागतं या सगळ्या गोष्टींसाठी. खूप साऱ्या ध्यानधारणा असतात, खूप सारे अनुष्ठान दिलेले आहेत, होम हवन त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. खूप साऱ्या गोष्टींचा तुमच्या तोंडावर पण कंट्रोल असला पाहिजे. एवढं मी पोटतिडकीने बोलते, पण तरी सुद्धा एवढ्या पोटतिडकीने माझ्या भाषेवर माझं प्रभुत्व आहे. मी माझ्या भाषेवर मर्यादा ठेवते आहे. ज्या जनरल बोली भाषेतल्या भाषा आहेत, मी पर्सनली माझी लाईफ असणं, सोशली माझी लाईफ असणं, या गोष्टींचा तांत्रिकांच्या आयुष्यावर काही संपर्क आणि फरक पडत नाही. बरोबर. नाही तुम्ही जे सांगितलं आता ऑनलाईन घेताय, मग हे गुरुकुल परंपरा संपली आहे का? मग हे गुरुकुल परंपरेलाच तडा बदनाम करण्याचं कारण आहे ना हे. मग आदी शंकराचार्यजींनी जे 4 पीठ स्थापन केले आणि त्या 4 पीठांच्या अंतर्गत ज्या गुरुकुल परंपरा चालू आहेत, त्या गुरुकुल परंपरांना बदनाम करण्यासाठी, हिंदू सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालू आहेत. बरोबर आहे. जर आपण योग्य पद्धतीने आदी शंकराचार्यजींनी ज्या पद्धतीने ह्या 4 पीठांची, गोवर्धन मठाची पीठाची स्थापना आहे, शृंगेरी मठाची स्थापना आहे, द्वारका मठाची स्थापना आहे, पुरी मठाची स्थापना आहे, ह्या गोष्टींची जोपर्यंत तुम्हाला माहिती मिळणार नाही, तुम्ही गुरुकुल परंपरा समजून घेणार नाही, काय असतं शंकराचार्य मला हे प्रश्न विचारणारे पण लोक आहे की काय असतं महामंडलेश्वर. आणि ज्यांना महामंडलेश्वर नाही माहित नाहीये, त्या लोकांनी तलवारी घेऊन हिंदू सनातन धर्माबद्दल बोलावं. खरंय. म्हणजे ही किती धिक्कार करण्यासारखी गोष्ट आहे, निषेध करण्यासारखी गोष्ट आहे की तुम्हाला आधी धर्म समजून घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्या धर्माबद्दल पेटून उठावं लागेल. म्हणजे असं कुठेच नाही ना, म्हणजे अडाणी असला म्हणजे धर्माबद्दल बोलू शकत नाही असंही माझं म्हणणं नाही, पण अडाणी जरी असला तरी त्या व्यक्तीला धर्माबद्दल ज्ञान असणं गरजेचं आहे. बरोबर आहे.
तर मग ते नसताना सुद्धा तुम्ही सगळे लोक त्या गोष्टींपर्यंत पोहोचता आहेत आणि तुम्ही ऑनलाईन बसता आहेत आणि ऑनलाईन तुम्ही धडे देत आहात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय करताय, गुरुकुल परंपरेला तडा देताय. मग ही गुरुकुल परंपरा ज्यावेळेस तडा जायला लागला किंवा ह्या गुरुकुल परंपरेला, गुरु शिष्य परंपरेला, रीतिरिवाजांना ज्या वेळेस आहे ना कुठेतरी छेद बसायला लागला ना, तेव्हा हे बाहेरून अडॉप्ट केलेले धर्म आले आणि बाहेरून अडॉप्ट केलेल्या धर्मांनी त्यांच्या मदरसा चालू केले आणि गल्लीबोळांनी हिंदू सनातन धर्माबद्दल त्यांनी बदनाम्या सुरू केल्या. बरोबर. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. पण आई साहेब, तुम्हाला असं नाही वाटत त्यांना लहान, हे पण लक्षात घ्या, सॉरी पण मी हे सांगणं खूप गरजेचं आहे की त्यांना लहानपणापासून आहे ना त्यांच्या धर्माबद्दल अभिमान शिकवला जातो. आपल्याकडे शुभम करोती शिकवणारे संस्कार संपले वाटतं. खरी गोष्ट आहे. आता लहानपणापासून मुलांना ऑटिझमचे प्रॉब्लेम्स कशामुळे होत आहेत? मोबाईलमध्ये सतत 24 तास त्यांची काही ना काही चालू असतं. म्हणजे मुलगा जर गेम खेळताना जेवण, मग त्याची आई त्यांना सांगते, म्हणजे तुमचे मेंदू कुठे गहाण ठेवलेले ते लक्षात ठेवा की आई जेवण चारताना पोरगा जर थोडासा रडला, मोबाईल हिसकला की रडला की नाही द्या त्याला, मग तो जेवणार नाही. हे संस्कार नाहीये. म्हणजे आता जे पदर सोडून जीन्सवर आलेल्या आयांनी सुद्धा पोरांचे संस्कार मोबाईलपर्यंत आणून सोडलेले आहेत. मग आणि तिकडे तुम्ही थोडंसं आपला धर्म बाजूला ठेवला आणि तुम्ही म्हणताय की आम्ही आता मॉडर्नायझेशन करतोय. करा ना मॉडर्नायझेशन सगळ्यांकडे, पण थोडंसं बाकीच्या धर्मांकडून पण शिका. बरोबर आहे. कारण ते बाहेरून आलेले धर्म आहे आणि ते आज आहे ना एवढ्या शिंगरू असलेल्या पोराला सुद्धा आहे ना त्यांच्या धर्माबद्दल सांगताना आपल्या धर्माचा कसा द्वेष केला पाहिजे हे त्यांना सांगतात. खरं. आपण त्यांच्या मंदिरांमध्ये जाऊन नाही बसत आहे, पण ते आपल्या मंदिरांमध्ये येऊन बसतायत. बरोबर आहे. आपण त्यांच्या गल्ल्यांमध्ये जाऊन कुठली व्यवस्था नाही करत आहे, पण ते आपण ज्यांना शिवाचं हे म्हणतो, वाहन म्हणतो, अशांना तुकडे तुकडे करून आपल्या गल्लीमध्ये बाजार बसून ना किलोवर वाटतात. ह्या वेळेस आपल्या हिंदू सनातन धर्म करणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे. खूप पाहिलं मी ह्या लोकांबद्दल, खूप ऐकलं मी या लोकांबद्दल, खूप अनुभव घेतला मी या लोकांबद्दल, पण नेहमी चूक कोणाची दाखवली जाते? जो बोलतो ना त्याची चूक दाखवली जाते. पण ठीक आहे ना, बोलतात ना तुम्ही, चूक दाखवताना तुम्ही ठेवा एक सभा, भरवा एक दरबार, भरवा एक आध्यात्मिक असं संमेलन भरवा. त्या धर्मांमध्ये, त्या संमेलनांमध्ये तुम्ही काय आहात कमेंट करणाऱ्यांनी येऊन समोर येऊन बोलून दाखवा. ज्यांना काही माहीत नसतं ना त्यांना फक्त भुंकायचं काम दिलेलं असतं. आणि यांना मी पेड, फेक आणि फ्रस्ट्रेटेड ट्रोलर्स म्हणते की त्यांना आता हिंदू धर्माबद्दल इतकं बोललं ना की दुसऱ्या एखाद्या धर्मावाल्याला राग येतो. झालं माझ्यासोबत आता 5-6 दिवसापूर्वी. मी हिंदू सनातन धर्म इतका किती श्रेष्ठ आहे, कसा श्रेष्ठ आहे. अरे मी ज्या पदावर आहे त्या पदाबद्दल मी बोलणार आहे. तर समोरच्या व्यक्तीने मला कॉल केला, माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. त्या लेडीज आहे, त्या लेडीजने मला कॉल केला, म्हणे कसं तुम्हाला लाज नाही वाटली का, म्हणे तुम्ही अशा याच्यामध्ये आहात आणि तुम्ही कसं काय फक्त हिंदू धर्म बोलता, मग दुसरे काही धर्मच नाही आहेत ना. पण ज्यावेळी मला त्या धर्माबद्दल प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस मी त्या धर्माबद्दल माझं अक्कल शिकवण ना. आणि ती लेडीज हिंदूच होते का? आहे तर सगळे हिंदूच आहे, सगळे हिंदूच. पण त्यांना काय म्हणायचं असतं कमेंट्समध्ये येऊन, पूर्ण व्हिडिओ नाही पाहिला, कुठेतरी फक्त 2-4 ओळी ऐकल्या, त्याच्याबद्दल हिंदू सनातन धर्माबद्दल श्रेष्ठत्व सांगितलं गेलं आणि इतर धर्मांबद्दल बोलण्याच्या अगोदरच कमेंट करून मोकळे. मी पर्सनली त्या व्यक्तीला विचारलं, हे काय पूर्ण काय ऐकलं तू? व्हिडिओ ह्या मिनिटापासून ह्या मिनिटापर्यंत ऐक, त्याच्यात काय बोललं गेलं आहे ते ऐक आणि त्याच्यानंतर कमेंट कर. तुझी अक्कल फक्त याच्यामध्ये येऊन पाजळली, तिथेच कळालं की तू किती मानसिकरित्या घरामध्ये, परिवारामध्ये डिस्टर्ब आहेस. खरी गोष्ट आहे. आणि ते म्हणणार नाही मग कसं ऐकून घेतलं, मी कसं ऐकून घेणार? अरे पूर्ण ऐकून घे, पूर्ण व्हिडिओ बघायचा असतो. माझं हे एवढंच वाक्य ऐकणार आणि खाली येऊन भुंकत बसणार, त्याच्यापेक्षा अख्खी भाकर कशी तयार झाली हे लक्षात घ्या, त्यानंतर त्या भाकरीला तिथे तुम्ही तोंड लावायला जा. खरंय. अदरवाईज तुमचं शानपणा शिकवत बसू नका. मी ज्या पदावर बसले आहे त्या पदाचं माझं काम आहे हिंदू सनातन धर्माचा प्रचार प्रसार, माझ्या धर्माचं मी संरक्षण करणार आहे. माझ्या धर्माबद्दल जो बोट उचलणार मी त्याचा हात काढून हातात देणार. तुम्ही तुमच्या धर्माची फुगिरी गोडवे गात बसणार, तर मी माझ्या धर्माबद्दल बोलायचं नाही. तुम्ही जर ऑफिसमध्ये असाल, तुम्ही जर कुठलं वर्क करत असाल, तुम्ही जर कुठला जॉब करत असाल, तुम्हाला मॅनेजरचं काम दिलं तर तुम्ही मॅनेजर म्हणून फुगिरी करणार. तुम्हाला क्लार्कचं दिले, तुम्ही क्लार्क म्हणून फुगिरी करणार. तुम्ही जर त्या फील्डचे जर तुम्ही MD असाल तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही फुगिरी करणार. मग मी जर ज्या पदावर बसले, मी माझ्या पदाचं मान नको सांगू. खरी गोष्ट आहे. मला दिलेल्या कार्याबद्दल नको बोलू.
हे मला मिळालेलं कार्य आहे, हे याला धर्मकार्य म्हणतात. मी जॉबला आहे या धर्मकार्याच्या. मी त्याच्याबद्दल बोलणार. मी दुसरे धर्म जर माझ्या धर्मावर इतकं थुंकून निघून जाणार आहे, तर मी काही मूर्ख नाही. मी बांगड्या भरले म्हणजे काय? मी माझ्यामध्ये काही सगळ्या गोष्टी सोडून नाही दिल्या. आणि तुम्ही फक्त आपला धर्म किती श्रेष्ठ तेवढंच सांगताय. हे दुसऱ्या प्रत्येकाला अधिकार आहे ना. तुम्ही तुमच्या धर्माबद्दल बोलाच ना. चुकीचं काहीच नाही त्यात. तुम्ही तुमच्या धर्माबद्दल बोलाच ना. आम्ही तुमच्या धर्माबद्दल बोलतच नाहीये. आम्ही आमचा धर्म किती श्रेष्ठ आहे हे आमचं सांगायचं कर्तव्य आहे. आणि हे आम्हाला आर्टिकल 21 मध्ये दिलेले अधिकार आहेत ना. खरं. जर आम्हाला आमच्या धर्माबद्दल बोलायचे अधिकार नसतील तर तसं दाखवा आम्हाला. आम्ही कुठल्या धर्माला नाव नाही ठेवत आहे ना. पण आम्ही आमचा धर्म कोणीही व्यक्ती असू द्या, मला सांगा, जर इंटरव्ह्यू चालू आहे तर तू किती हुशार आहे, मी किती हुशार आहे हे दाखवणं म्हणजे इंटरव्ह्यू असतो. त्या पद्धतीने इथे माझा धर्म किती श्रेष्ठ आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे. ही माझी जबाबदारी आहे. मी मग आत्ता काय उत्तर दिलं की आपल्या लहान लहान पोरांना मोबाईल शिकवले जातात, आपल्या लहान लहान पोरांना गेम खेळायचं शिकवलं जातं, आपल्या लहान लहान पोरांना कार्टून दाखवले जातात, आपल्या लहान लहान पोरांना गोष्ट नाही दिली की ते रडतात आणि ऑटिझमचे शिकार होतात. पण तिकडे दुसऱ्या धर्मांमध्ये जे ॲडॉप्टेड धर्म आपल्या भारतामध्ये आलेले आहे, तिथे जाऊन बघा, एवढ्या एवढ्या शिंगऱ्या पोरांना, लहान लहान पोरांना मदरसांमध्ये त्यांच्या धर्माचे धडे शिकवले जातात. याचा अर्थ काय? मी माझ्या धर्माबद्दल चांगलंच नाही बोलत आहे, मी माझ्या धर्माच्या चुका पण सांगते. चुका पण सांगताय, बरोबर आहे. आणि ही लाज आपल्याला वाटली पाहिजे की आज आपल्याला धर्माबद्दल बोलावं लागतंय. म्हणून मी मान्यच करत नाही की कुठलीही गोष्ट तुम्ही बोलताय ती गुरुशिवाय तर अपूर्ण आहेच आहे. आणि जे थोटांड आत्ता लावून ठेवलेलं आहे ना की असं स्मशानात गेलं, ही निगेटिव्हिटी, ही पॉझिटिव्हिटी, असे भूतं येणार, तसे भूतं येणार, या माझ्या समोर झाला, मला पण 2-4 भूतं दाखवा, मी पण तयारच बसलेली आता. पण समजा एखाद्याने हे ऐकून जर खरंच तसं अप्लाय करायला गेलं कसं की जर समजा एखाद्या कोणी युट्यूबवर सांगतोय काही गोष्टी आणि त्या ऐकून मला जर सांगितलं की स्मशानात जा, असं करा, तसं करा, हे जर मी खरंच जाऊन तिकडे अप्लाय केलं तर हे किती जीवावर बेतणार? जीवावर बेतू शकतं आणि एखाद्याचा जीव घेऊ शकतो. आणि मी सगळ्यात महत्वाचं वाक्य आत्ता मी सांगते आहे, जो यूट्यूब, सोशल मीडिया आणि व्हिडिओच्या माध्यमातून अशा पूजा बिजा मांडून दाखवतो ना की मी स्मशानात बसलोय आणि मी आता स्मशानाच्या जिथे जाळतात तिथे बसलोय आणि मी नागडा बसलो, मी उघडा बसलो, मी हे भस्म करतोय, मी ते भस्म करतोय, त्यांनी यावं जरा समोर. कारण तुम्हाला जर काही येते तर तुम्हाला व्हिडिओत दाखवायची गरज नाही. अरे तुमचा एक ऑरा असतो, तुमच्या डोळ्यात एक चमक असती, तुमच्या बोलण्यामध्ये ती जरब असती. तुम्हाला माहिती असतं काय, तुम्हाला द्वेष आणि राग त्याच वेळेला तयार होतो ज्या वेळेस ज्या गोष्टी चुकीच्या घडतायत. तुम्हाला येतं ना, तुम्ही करता ना, मग तुम्हाला व्हिडिओ दाखवायची काही गरज आहे? तुम्ही व्हिडिओत नका दाखवू ना. तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या लोकांना तुम्ही ते करताय ना, तर ते तुम्ही असं प्रसार माध्यमातून दाखवू नका ना. तुम्ही स्मशानात बसून पूजा दाखवताय, तुम्ही लोकांना स्मशानात बसून दाखवताय का अशी पूजा केली, तशी पूजा केली, फलानी पूजा केली, बिस्तानी पूजा केली. आणि कुठे, मला तर हे विचारायचं आहे की आत्ता हे रिअलिटीमध्ये लक्षात ठेवा की कुठे मग हिंदू धर्माचं संरक्षण करणारे लोक? बरोबर आहे. आणि कोणी सहज उठतं, कोणी सहज म्हणतं मैं अगोरी का चेला आहे, मेरे नाद में नाही लगने, असे फान 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 वाढले पाहिजे एकेकाचे. आणि ऑनलाईन वस्तू विकतायत असं डेड फुट्या, बाजार बाजार बाजार. अरे ज्यांना माहित नाही मुंजा काय असतो, चेडा काय असतो, ज्यांना माहित नाही लिलीपुट काय असतो, ज्यांना माहिती नाही अप्सरा सिद्धी काय असते, ज्यांना माहित नाही डेड फुट्या काय असतो, ज्यांना हे माहितीच नाहीये, चुडेल मधला, अप्सरा मधला आणि किन्नरी मधला ज्यांना म्हणजे भेदभावच माहिती नाही, अशा लोकांनी जेव्हा अशा गोष्टी करायला गेल्या ना, तर तशा लोकांनी खरंच मला तसे संपर्क द्या, मी तशा लोकांना जाऊन भेटायला तयार आहे. आणि मी आता ठरवलेलं आहे, जे लिखित स्वरूपात आहे ते लिखित स्वरूपात मी तुम्हाला सांगते आहे, जे लिखित स्वरूपात नाहीये ते जर तुमच्या समोर असा बाजार मांडला जात असेल, असे प्रदर्शन दरबार भरत असतील, तर येस, आता मी ते एक्सपोज करायला सुरुवात करणार आहे. कारण खूप झालं आता. माझ्या धर्माची इतकी विडंबना बघायला मिळते ना मला, इतकी विडंबना बघायला मिळते ना मला, की म्हणजे मी हे सहनशीलतेच्या पलीकडे चाललंय आता. की तुमच्या दरबारांमध्ये जेव्हा गुरुपौर्णिमा साजऱ्या होत्या, तुमच्या दरबारांमध्ये जेव्हा तुमचे सगळे होतात, तुम्हाला हे तर नवीन ऐकलं. मी तर प्रथा परंपरेपासून, माझ्या आज्या पंजापासून मी देवदेव पाहत आलेली आहे. खरंय. आणि तेव्हापासून मी हे 5 आंघोळीन 5 आरत्या, हे कोणचे फॅड आणलेत ना यांनी कुठं लिहिलेलं हे दाखवून द्यायचं. याला काही शास्त्रीय आधार नाही. कुठे लिहिलेले दाखवून द्यावं ना त्यांनी मला.
नाही, मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून विचारतो. आता तुम्ही मी तर त्याच महामंडळेश्वर स्वामी आहे. मी त्याच लोकांना सांगते आहे की ज्यांना माहित नाही ना आडाणचोट, ते लोक आहेत ना, ते लोक खरं तर अशा ठिकाणी जातात आणि अशा ठिकाणी त्या लोकांना वेड्यातच काढलं जातं. त्यांना माहिती पाहिजे ना रे, काय साधना आहे, काय सिद्धी आहे, काय तंत्र आहे. तुम्हाला तंत्र मंत्र यंत्र ह्या गोष्टींबद्दल माहिती नाही. तुम्हाला कुठली काय साधना ह्याबद्दल माहिती नाही आणि तुम्ही मस्त मोठमोठे देवारे आणि मोठमोठ्या देव्या घेऊन बसले आणि तुमच्या अंगाने महाकाल येऊ राहिले आणि तुमच्या अंगाने हनुमान येऊ राहिले. तोंड फोडले पाहिजे एकेकाचे. इतक्या प्रचंड लेवलवर खालच्या थराला जाऊन हिंदू सनातन धर्म बरबाद करतायत. अक्कली कुठे गहाण ठेवलेले आहेत आपल्या हिंदू सनातन धर्माचे संरक्षण करणाऱ्या लोकांनी. माझ्यासारखी एक बोलणार तर मला येऊन ट्रोल करणार, कुत्र्यासारखे भू 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 लक्तर तोडायचा प्रयत्न करणार. जेवढं माझं दिलेलं आहे ना साम्राज्य, मी तेवढ्याच साम्राज्यावर आवाज नाही चढू शकत. हे मला परमेश्वरांनी ठरवून दिलेलं आहे. हे विश्वाची माझे घर. मला वाटेल तिथे, चुकीचं दिसेल तिथे मी बोलणार. तुम्हाला भुंकायचंय माझ्या समोर येऊन भुंकून दाखवा. तुम्हाला बोलायचंय माझ्या समोर येऊन बोलून दाखवा. मग असे पण शहाणपणा शिकवणार आहे. मग तू व्हिडिओत बोलली ना, मग तू व्हिडिओमध्येच उत्तर द्यायचं. मग तुम्हाला पब्लिसिटी पाहिजे माझ्याकडून. बरोबर आहे. तुम्हाला पब्लिसिटी व्हिडिओतून पाहिजे. तुमच्या नावावर पोळ्या भाजायच्या असतात. हो, तुम्हाला माझा नावाचा आधार घेऊन तुम्हाला फेमस व्हायचंय. आजच्या अशा 5-6 महिन्यापूर्वी 2-4 दिवसापूर्वी आयडिया निघालेल्या असतात आणि त्या भुंकायला येतात. खऱ्या आयडियांनी येऊन दाखवा, त्यांनी बोलून दाखवा. खरंच हिंदू सनातन धर्माचा जर खरंच तुम्हाला अभिमान असेल ना, तर तुम्ही हे घडणाऱ्या गोष्टी बंद करून दाखवा. आजही मी खूप प्रकर्षाने ही गोष्ट सांगते आहे. आजही खेड्यापाड्यांमध्ये, खूप लांब नाही, नाशिक जिल्ह्यापर्यंतच बोलते आता, आजही नाशिक जिल्ह्यामध्ये खेड्यापाड्यांमध्ये बुधवार, शुक्रवार, रविवार असे गथुडे बांधून आपण स्वतःला, आता श्रावण महिना पाळताय, श्रावण संपला का आता तुम्ही जाता नंदीच्या कानात सांगता आणि त्याच नंदीला वाहन समजतो आपण शिवशंकरांचं, त्याचे तुकडे करून गथुडे घेऊन येतात आणि तुम्ही किलोने घेऊन घरांमध्ये, कुकरांमध्ये शिजवतात. थुये तुमच्या जिंदगीवर की तुम्ही हे सगळं सहन करताय. ज्या गल्लीत माणूस, मी खूप वेळा प्रयत्न केला, ज्या गल्लीत माणूस आहे ना त्या गल्लीत भोंगळा करून मारा. आता जाणार तुम्ही सोमवारी तुम्ही उपवास करणार आणि सोमवारच्या दिवशी जाणार नंदीच्या कानात सांगणार आणि तुम्ही त्याला देव मानताय. मग गाय जर आपली माता आहे तर मग बैल पिताच आहे, आपला पिताच आहे. खरंय. मग तुम्ही मानलंच पाहिजे ते. तरी तुम्ही त्यांचे तुकडे जे गथुड्यांमध्ये बांधून आलेले असतात आणि ते तुम्ही विकत घ्यायला जातात. शरम नाही वाटत? याच्यात मला काय वाटतं माहिती गाई साहेब, की तुमच्यासारखे जे शिक्षित लोक आहे ना, हे धर्मकार्यात उतरायला पाहिजे, जसं अध्यात्मामध्ये उतरायला पाहिजे. तर हे शिक्षित लोक धर्मकार्यात का नाही येऊ शकत? शिक्षित लोक धर्मकार्यात येण्यापेक्षा आमच्यासारखे 4 पुस्तकं शिकलेले जर आले ना, तर जे अडाणी बसलेले आहेत ना, मोठे होऊन, ते अडाणी लोक आहे ना, आम्हाला मूर्ख ठरवतात. म्हणजे बहुत बडा हो गया क्या आणि बहुत बडी हो गई क्या, या शब्दांचा पण आम्हाला उच्चार ऐकावा लागतो. पण शेवटी नॉलेज बोलतं ना, तुमचं नॉलेज काय ते असू दे, त्यांना नसेल येत काही, पण ते कुठंतरी आहेत ना, मग त्यांचं बहुत बडी हो गई क्या आणि बहुत बोलणे लग गए क्या, हे शब्द आम्हाला पण ऐकावे लागतील. पण ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा हिंदू सनातन धर्माचं संरक्षण, त्याचा प्रचार, त्याचा प्रसार आणि मला दिलेलं कर्तव्य, माझ्या जबाबदाऱ्या ह्या पाळण्याचं सामर्थ्य आणि हे बळ मला माझ्या गुरु आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजींनी दिलंय. मी सनातन धर्म काय आहे हे पाहिलंय त्यांच्याकडून. ज्यांना भीक मागून ट्रेनमध्ये किंवा रस्त्यावर किंवा सगळ्या ठिकाणी, ज्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फेकलं जात होतं, ज्यांना जीव देण्याशिवाय पर्याय उरत नव्हते, अशा सगळ्या ह्या तुम्ही दुर्लक्षित केलेल्या, तुम्ही निष्कासित केलेल्या, तुम्ही तुमच्यापासून बहिष्कृत केलेल्या लोकांना एकत्र करून त्यांनी खरोखर देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर उपदेवतांच्या श्रेणीत आहे हे सिद्ध करून दाखवलं. आणि अशा लोकांना सुद्धा तुम्ही बदनाम करता. आणि म्हणून हिंदू सनातन धर्माला बदनाम करतायत, तर हे असे काही बसलेले आहे ना, ऑनलाईन बसलेले गुरु लोक, ते बदनाम करतायत. आणि त्या गुरु लोकांना एक्सपोज करणं तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही तो विडा उचललाय आता? नाही, मी मला महाराष्ट्रात इंटरेस्टच नाही. महाराष्ट्रात म्हणजे काय, महाराष्ट्र देश माझा आहे, भारत माझा आहे, महाराष्ट्र माझा आहे, पण मला फक्त महाराष्ट्रापुरतं बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. हे पूर्ण भारत लेवलला आहे. हे जेव्हा तुम्ही ना दिल्लीपासून सुरू कराल ना, तेव्हा दिल्लीतून गल्लीत यायचं. मला गल्लीतून दिल्लीत नाही जायचंय, मला दिल्लीतून गल्लीत यायचंय. जर तिथून मी झाड वरतून तोडणार, मी झाड खालून नाही तोडणार.
पण याच्याने असं नाही होणार, असं नाही वाटत तुम्हाला की तुम्ही विरोधक तयार करताय तुमचे? नाही असेल नाही, विरोधक असतील तुम्ही तुमच्या घरी. आता विरोधक होतील म्हणून काय तुम्ही धर्मकार्य सोडून द्यायचं का? हम्म. विरोधक होतील म्हणून तुम्ही काही बोलायचं नाही का? विरोधक होतील म्हणून आपण कुठली सत्य गोष्ट चार चौघांसमोर बोलायचीच नाही, सांगायचीच नाही का? कारण जो खरं बोलतो त्याचे विरोधक जास्त नाही असतात असू दे ना, जो खरं बोलतो त्याचेच विरोधक असतात. मी स्वतःचं माझंच एक वाक्य आहे, मी त्याच्यामध्ये सांगत असते की जो खरं बोलत असतो ना त्याला सपोर्ट करणारे 4च लोक दिसतात, हम्म. पण त्याचा विरोध करण्यासाठी 400 लोक तयार झालेले असतात. तयार झालेले असतात. आणि मी त्या 400 लोकांसाठी माझे 4 लोक मला खूप झाले. कारण सत्य हे उघड व्हायला काळ लागतो, पण खोटं लोकांना माहिती जरी झालं तर पटकन फुटतं. म्हणून खरं. लोकांना खोटं ठरवायचं असेल, हे बघा कोणी जर तुमची खूप तारीफ केली ना बिरारीची, तर तुमच्या तारीफकडे मी लक्ष नाही देणार. हम्म. पण मला नुसतं सांगितलं जरी ना की शी बिरारीजींची दाढी कशी, तरी मी पटकन तुमच्याकडे बघणार. लोकांना ना चांगलं ऐकायची सवय नाही, सवय नाही. लोकांना बदनामी ऐकायची सवय. खरे खरे. हो, मग ह्या गोष्टीतूनच लोकांनी शिकलं पाहिजे की फक्त महाराष्ट्रापुरतं बोलण्यापर्यंतच नाही, तर मला असं वाटतं की मला महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल बोलण्यात, म्हणजे जे दरबार मांडून बसले ना अशा फ्रॉड बाबांबद्दल बोलण्यात इंटरेस्टच नाही आत्ता सध्या तरी. त्यांच्यापर्यंत सगळे बरोबर पोहोचतायत. फक्त माझं म्हणणं आहे, स्टिंग ऑपरेशन चालू आहे, कधीही तुमचा नंबर येऊ शकतो, पण मी दिल्लीपासून गल्लीपर्यंत येणार आहे. क्या तुम्ही बात. तयार राहा. आणि ही धर्माची ध्वजा उचलली आहे आता क्या बात आणि आहे. पदावर बसले महामंडलेश्वर म्हणून. तर माझं काम आहे की मी माझ्या हिंदू सनातन धर्माची विडंबना करणाऱ्या सर्वांना धडा शिकवणार. क्या बात आहे आई साहेब, तुम्ही जो विडा उचलला आहे त्यात तुम्हाला खरंच यश लागेल. आणि तुम्ही ज्या प्रकारे कार्य करताय धर्माचं, मला नाही वाटत की कुठला आध्यात्मिक गुरु म्हणा किंवा ह्या गोष्टीत जे आहे साधक, त्यांनी ह्या प्रकारचं कार्य कधी केलेलं असेल, जो तुम्ही आता कार्य उचललंय हाती घेणं. करणं गरजेचं आहे, तरच हिंदू सनातन धर्म पुढेपर्यंत अजून वाचेल. येस आई साहेब, तुम्ही आज आल्या, आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या. आणि तुम्ही खरंच आल्यामुळे तुम्हाला जर सांगितलं मी की खरंच असं आई आल्यासारखं वाटतं आम्हाला. धन्यवाद धन्यवाद. आणि तुम्ही आणि पुन्हा खरंच छान मनापासून धन्यवाद. खरं तर तुम्ही म्हटले होते पॉवरफुल पॉवरफुल, मला माहित नाही काय असेल, खूप पण ते पॉवरफुल बाबा आला म्हणजे महाकाल बोलवतात. माझ्या गुरूंचे कृपा आशीर्वाद आहे की मी या सगळ्या गोष्टी बोलते. आणि ती हिंमत माझ्या गुरूंकडनं आलेली आहे, ती बरोबर. हिंमत माझ्या आईंकडनं मला मिळालेली आहे. आणि त्याच कामामुळे खरं तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मी इतक्या स्पष्टपणे, कारण जे डोळ्याला दिसतंय ते बोललं पाहिजे आणि ते बोलायची तुम्ही संधी दिली. द मराठी बियर्डमॅन पॉडकास्टचे मनापासून खूप आभार मानते आणि तुम्हा सर्वांना खूप सारे शुभ आशीर्वाद. जय श्री महाकाल. तुम्हाला सगळ्या गोष्टी छान पद्धतीने अजून ऐकायच्या असतील तर एक स्पेशल पर्सन आता द मराठी बियर्डमॅन पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्यासमोर येणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करावं लागेल आणि त्या नवीन येणाऱ्या पर्सनचं ऐकायचं असेल तर घंटीचं बटन दाबून ठेवा. मी पुन्हा येईल तुमच्या भेटीला. जय श्री महाकाल. आई साहेब, तुम्ही आज पण आलात, मागच्या वेळेसही आल्या होत्या, त्यावेळेस पण आपलं बोलणं पूर्ण झालं नाही. आणि आज पण तुम्ही आले, असं वाटतं की हे बोलणं थांबूच नाही, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आज आपण इथे थांबतोय. आणि मला असं वाटतं की पुढच्या वेळेस तुम्ही नक्की परत याल. पुढच्या वेळी काही पुराव्यांसहित तुमच्या समोर भेटू. आणि आपण पुन्हा एकदा हा पॉडकास्ट करू. Yes. आणि तोपर्यंत आता मी रजा घेतो आई साहेब, आणि पुन्हा भेटू.